आध्यात्म बंधू भगिन्यांक सप्रेम नमस्कारो. आहारांतू आरोग्य हें मलगड्यानं घालून दिलेलं पायवाट. ते ऋतुमानाक अनुसरिसून आहार सेवना शैली आमकां शिकयल्या. वर्सभरी परबो, व्रत, उपासना, उपवास करचे विशिष्ट वैखरी आमगेली पूर्वजाली. हें प्रति परबेक ताका जल्लेक पौराणिक इतिहास, सांस्कृतिक आनी वैज्ञानिक महत्व आसा. उपवासू कसल्या कोरका, केदन कोरका, हाजीन आरोग्याक कसले लाभ जाता हें पुरा तांणी जिवनांतू अळवडिसून घेवन आमकां अनुकरणे करच्याक योग्य जावन मार्गदर्शन दिलां. आषाढ म्हयन्यांतू पुराण पठण, रामायण, महाभारत वाचन करचें महत्व सांगलें. हांतू आषाढ एकादशी आनी गुरुपौर्णिमा हें एक पर्वकालाचें परबो. एकादशी कसले उपवास कोरका, केल्लेल निमित्तान जावचे फल आनी आरोग्याक मेळचे लाभ हें फाय सांजे 5:06 श्रीमती माणूर भारती लक्ष्मण कामत हांणी सांगता आमगेल्या द्राक प्रस्तुत करताची. तुमगेल सगळे सहकारान 5 एपिसोड कंप्लीट जाले दिमहीचे. हें संचे आषाढ म्हयन्यांतुले आषाढ एकादशीचे आनी गुरुपौर्णिमाचे महत्व सांगचे तुमगेल सकट जनाल सहकारू आमकां जावका. जय हिंद. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. आषाढ शुद्ध एकादशी ही शयनी एकादशी म्हणून म्हणटाची. हांतू आमकां मस्त प्रश्न मनाक येता. एकादशी इत्याक करचे, उपवास केल्ली निमती कसले लाभ मेळटा, ना उपवास करची कशी, बायल मनशान कोरयेत की, पिरियड्स आशिल्ले तवळ कोरयेत की, सुताकांक कोरयेत की, अशी मस्त नमनाचे प्रश्न मस्त जनाल मनांत येता. हाका एक समर्पक जावन आमकां उत्तर दिवच्याक आजी आमगेल्या द्राक भारत माणूर भारती लक्ष्मण कामत हांणी आसाची. तांगेल परिचय तुमकां ऑलरेडी दिलेलो आसा आनी मस्त हांतू हाजे पुराणाचे बद्दल मस्त युथ ऑफ GSP हांतू हांगेले मस्त प्रोग्राम आयल्यांची. हाजे पुढे 2 एपिसोड तांगेले रामरक्षा स्तोत्रा वयर जाल्ले. मुखारी आनी की आमी मस्त विशय आमी तांगेल निमती शिकून घेवची तशी आसाची. तशी आता भारतीक स्वागत करता. भारती उलय. हरि ओम. श्री हरि गुरुभ्यो नमः. कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितये तस्मै श्री गुरुवे नमः. श्री मध्वान्तर्गत व्यास गुरुभ्यो नमः. श्री मध्व गुरवे नमः. श्री परम गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. हरि ओम. आयचे दिसाक म्हाका आमकां ती सावित्रका तुमकां अरुंधती म्हणून कसके म्हणटाचे जेवो सावित्रकान म्हाका एक आषाढ एकादशी विशयो सांगका म्हणून म्हळेलें. आनी एकादशी उपासू आतां म्हणले तिणें कोरयेत कोण कोरून सुरवेक आमकां कसले एक कोर का म्हूण जाल्यार ते कसले म्हूण कोळका. तशें हांव सुरवेक हांव तुमकां एकादश म्हळ्यार कसले
त्या विशयी हांव तुमकां सांगता. मागीर तुमकां कसले मनान तो दिसला रे निमगो वेत म्हाका गोत्तसला रे हांव खंडीत सांगता तुमकां. तशी देवाक तशीची सोमे कुडकस करून तुमकां एकादशी विशय सांगच्याक देवा लागीं सोमे लागीं मागून घेता. आम्ही म्हणटाची आचारः परमो धर्मः धर्मस्य प्रभुरच्युतः हे भीष्माचार्यान युधिष्ठिराला सांगिले. आचार म्हळेले आमगेलो श्रेष्ठ धर्म. आचार म्हळ्या कसले सदाचार सत आचार. सत आचार म्हळ्या शाश्वत जावन चलच्यो रीती ताका आम्ही आचार म्हणजे. आचार आणि धर्म दोन्ही आमकां दोळ्याक दिसना चोलन दाखोवची शिवाय. आता धर्म म्हळ्यार कसले आता आमी म्हणटाची ब्राह्मण तो ब्राह्मण दिसता ताका नाम अशी मुद्रा पुराय आस तो गौड सारस्वत ब्राह्मण दिसता. धार्यते ती धर्म त्या मुद्रा धारण आमी करून दाखयता जाल्यार तुम्ही चलताच वेळ म्हूण म्हणलेली रीत करून चोलन दाखोवका शिवाय तेजे खाली लांछन घाल्ली कुडले तो ब्राह्मण जायना. ब्राह्मणा रितीर तागेल चलन आसवे म्हूण म्हणलें ताका सदाचार म्हूण म्हणचे. तशीच आता धर्म म्हळ्यार धर्म कोण सांगले आमकां उपनिषदा सांग धर्मंतु साक्षात भगवत प्रणीतम. देवान सांगिले धर्म म्हळ्यार कसले म्हूण सांगून देवाल उक्ती त्या धर्म म्हळ्यार कसले म्हूण. शिवाय धर्म म्हणून त्या धर्मा व्याख्यान आम्ही कोणेय दिल्लेलं नाही. देवानाची धर्म म्हळ्यार अशी चोलच्याक धर्म म्हणजे. तशी शास्त्रांतू खंयच्या वर्णाश्रमाचे जनान कशी चोलका कशी चोलून खंयच्यो धर्म खंयची अधर्म म्हळ्यार विधी आणि निषेध. विधी म्हळ्यार चोलका जालेली रीती. निषेध म्हळ्यार आमी कसल कोरूनच हे विधी निषेध म्हणटा. तशें धर्म म्हळ्यार ताका विधी निषेधात्मक जावन आशिल्ले एक विशय म्हूण म्हणले. तशें जाल्यार सदाचार स्मृतीन तो आचार्य मध्वाने आमकां त्यांची सांगला कसले म्हूण म्हळ्यार नियत कर्म यांची आमगेले स्वधर्म म्हणून सांगून. चडावती जनान आता चडावची मस्त जनान मेगे लागी सांगच्यास माये आमकां आमगेल कर्माची धर्म पण एक सांगतना हांव चुकी कोणाली सोदूच नाही जाल्यार चुकी सोदूची नाही जाल्यार धर्म म्हळ्यार कसले म्हूण कळका म्हूण म्हळ्यार खातीर मात सांगचे. कर्मूची आमगेल धर्म माई आमक एक व्यार आस एक उद्योग आस त्या प्रैसवण देव देवस्थान आमगेले व्रत उपास या परे करच्या आमच्यान जायना कर्मू धर्म म्हूण आमी लेखला. आता हांव तुमकां एक क्वेश्चन निमगीता. कर्मू त्या अर्थाऱ्यात त्या हांव म्हणलेले पळय त्या अर्थारी कर्मू धर्म म्हळ्यार व्यवहारूच आमगेल धर्म म्हूण सांगल्या बरी म्हाका जाल्ले. जाल्यार हांव म्हणजे व्यवहार म्हळ्यार आमी कसल खातीर करचे आमगेले जीवनोपायाक आमगेल चेडू बाळाक आमगेल नत्रांक आमगेले घरांतून सुविधेक सगळे आमी दुड्डू कमाय करचे. तोची आमगेल धर्म म्हूण आमी लेखचे जाल्यार पुरंदरदासान एक भजनेन तो तिन्नी चावन उगा बोगते तांत भितर सांगिलच न्हय कसले मंच बारदू मडदी बारळू कंचು ಕನ್ನಡಿ ಬಾರದು ಸಂಚಿತಾರ್ಥದ ದ್ರವ್ಯ ಬಾರದು ಮುಂಚೆ ಮಾಡಿದ ಧರ್ಮವು. ವಾಪಸ್ म्हणतो ಅರ್ಥವ್ಯಾರಿಗೆ ಪುತ್ರರ್ಯಾರಿಗೆ ಬಂಧು ಮಿತ್ರರು ಯಾರಿಗೆ ಕರ್ತೃ ಯಮನವರ ಎಳೆದು ಒಯ್ಯುವಾಗ अर्थ मित्ररू बरोवरे अर्थ पुत्ररू बरोवरे. म्हणजे आम कसं सांगता म्हणून आम्ही हांगा जीवना खातीर मंच मडदी चिन्ह भंगार आस्ती पास्ती हे पुरे करून दवरचे हांगाचे एक ऐहिक जावन सुखोपभोगा खातीर कोणाक आमगेल निमती तंत्र जेवचे नज आमी एक समाजान मर्यादेर जीवन करका ते ती आशी कांक्षी पुराय जना आसता आसूं का जाल्यार ती अतिलोभ जेवचे नज त्या विशयी अन्य एक पंथ पळय आमी जाल्यार त्या पुरे आमगेल उठ खंडित येना. ಅಥವಾ आमगेल पुराय जनल घर कडे मरण म्हळ्यार खंडित जाला आमगेल ते एक एज त्या मरण म्हळ्यार कसले म्हूण साधारण आमगेल एज रे मरण म्हळ्यार कसले म्हूण सांगून पुरो जना कळत मू पळयतात न्हू आमी बदाची आतां फाई मेगेल देह वतन जाल्यार कसले आमगेल ಒಟ್ಟು येना न्हय. ಪುರಂದರದಾಸನ್ ಸಂಗಿಲ್ ಸಮತ್ ನಂತರ तो म्हणटा ಮುಂಚೆ ಮಾಡಿದ ಧರ್ಮವು तशें आमगेल ಒಟ್ಟು येवचे धर्म म्हूण म्हळ्यार तो धर्म कसो की विंगडसू का न्हय. हांगा व्यावहारिक जावन आमी कसलो धर्म म्हूण लेखताची आमगेल जीवनोपाया खातीर कसलो आमी कर्म करताची तोच धर्म म्हूण आमी लेखलो तो आमगेल ಒಟ್ಟು येना म्हणटा न्हू तो. तशें जाल्यार तो धर्म कसलो म्हूण म्हणल्यार पळय खाली
जेवचे नित्य कर्म नियत कर्म नाही. जेवचे खाऊचे पिवचे सुख भोगचे कळवे या पुरे आम्ही मान्य आमच्या चेडवां खातीर करचे हे आम्ही मान्य न्हय. प्राणी पक्षी करताची एक पावसाळी म्हणले कुलात पळय पावसाळ्याची पशी पुढे तुम्ही पळोवन अशा बरं वासारी बरी मुयो सालान चोरून ताच्या तोंडान तू फुड्ड दवरून घेवन तरी हे पुरे मरताची वट्ट करताचे म्हणजे आम्ही कसं की जिवना खातीर वट्ट करताचे आमगेल मुखारसून आमगेल चेडवां खातीर वट्ट करता म्हणजे त्या प्राण्यांक त्या क्रिमी किटाक आणि आमकां कसले व्यत्यास असल्या बरी जाल्ले नव्हे. तरी आमकां मानव जन्म ದೊಡ್ಡದು ಅದನ್ನು ವ್ಯರ್ಥ ಮಾಡಲು ಬೇಡಿ ಹುಚ್ಚಪ್ಪಗಳಿರ म्हणून सांगून दासान सांगका जलरी मानव जन्म एक कसल की पुराय जीवादी पशी विभिन्न जन्म वैब्यार ಏಸು ಕಾಯಂಗಳ ಕಳೆದು 84 ಲಕ್ಷ ಜೀವರಾಶಿಯನ್ನು ದಾಟಿ ಬಂದ ಈ ಶರೀರ ಮಳ್ಳಿ ನಮ 83,99,999 जन्म तर आमकां 84 लक्षाचे या एक मानव जन्म मेळचे म्हण म्हळेले करत असता जाल्यार तो श्रेष्ठाती श्रेष्ठ धर्म इताक म्हळ्यार इतरे कसल जीवादी हांग पळय आस बरलेले योनी ताजी पशी आमकनी म्हळ्यार हे सगळे सृष्टिकनी परमात्माक मध्येक मानव जन्म म्हळेल एक दबार म्हूण लिखूं येता. परमात्माला वच्चाक मानव शरीर एक साधना शरीर एक द्वार ताजी आम्ही साधन करका शिवाय वरलेले इतरे प्राणी करता पण तशी आम्ही संचय करची नाही. कसं की एक जीवन आहे ज्या काजेला आम्ही कोरका काय आम्ही अवधूत नाही जाल्यार साधना खातीर दिलेले शरीर संचया खातीर आम्ही उपयोग करता म्हणजे जाल्यार मनुष्य शरीर या जीवा दिवन व्यर्थ म्हणून द्यावन लेखून जन तशी आम्ही चोलका. तशी कृष्णाने परमात्मा आमकां नियतम कुरु कर्मत्वम कर्म ज्यायो हि अकर्मणः म्हणून सांगिलस नम गीतेंतू. तसले त्या नियत कर्म कसले 12 स्तोत्रांतू मध्वाचार्य त्याची सांगताची कुरु भुंक्ष्वच कर्म निजम नियतम हरिपाद विनम्रे ध्यात सततम हरिरेव परो हरिरेव गुरु हरिरेव जगत्पित्र मात्र गतिम म्हणून सांग म्हळ्यार कुरु भुंक्ष्वच कर्म निजम नियतम निज कर्म नियत कर्म करी देवान दिल्लेलं फल भोगची खातीर जीवन अतिआश करचे खातीर न्ही. तेची कृष्णाने म्हळेले मा फलेषु कदाचन कर्मण्येव अधिकार असते. तुका कर्म करच्यांत मात्र अधिकारू फला वयर तू अपेक्षा करून नजे तुका फलाचे अधिकारूय ना. तसले ते निष्काम कर्म म्हणजे ते कर्म कसले ते आम्ही पळोवका. जीवनोपाय कर्म विहित कर्म नाही म्हणजे वैबाय तश्चलरी या धर्म म्हणून सांगून घेवचे कर्म खंयचे म्हण म्हळ्यार तांतूं नित्य नैमित्तिक असल मस्त कळवे नित्य नैमित्तिक देशिक कालिक मस्त म्हणे कर्म. आता नित्य कर्म म्हण म्हणले आम्ही आमगेल पुरुष वर्गाक एक संध्या वंदन दिलं त्या निष्काम कर्म कळवे. विष्णू प्रेरणेया विष्णू प्रीत्यर्थम म्हणून करचे संध्या वंदन कोरनो आम्ही कसले देवाले निमगे ना न्हू म्हाका दिसचे संध्या वंदन करतले ताका एक फलश्रुती आशिल जाल्यार तुका मस्त दुड्ड या सकट मेळटा या संध्या वंदन गायत्री नित्य करी म्हण म्हणलें जाल्यार आज आमी गेले दारले कोणी संध्या वंदन सोणां आशिल्लीच कितकी कळवे जाल्यार संध्या वंदनात वापस शुरू केला कसले म्हणून आता घर घरांत वापस एक धर्म कर्म ताजी विशयांत एक कसं म्हणचे एक विमर्शा एक आमकाच एक स्वयं विमर्शे बुद्धी देवान दिला आताचे वेळाक जेव्हा वापस पुराय जनान तांकां गेले एक संध्या वंदनादी कर्म शुरू केले म्हणजे ते घर मस्त उद्धार जाले. जेव्हा तशीच बायल मनशा एक तुळशी उदा घालचे म्हणटा पण आम्ही त्या एक थराक आम्ही एकच त्यामुळे आम्ही तुळशी उदा घालतना आम्ही पुरे बामणा खातीर चेडवां खातीर नेमकेताची जाऊ जाल्यार नित्य कर्मांत येता ते नैमित्तिक कर्म म्हळ्यार तुमगेल्या घरांत चवती नोपी इत्यादी जाता जाल्यार ताका नैमित्तिक कर्म म्हणून म्हणचे. तशीच देशिक कालिक म्हणून सकड आया कालाक ते प्रदेशार कसल सकड कोरका ते पुरे एक धर्मू ताका देशिक धर्मू देशिक कर्म कालिक कर्म सकड आम्ही म्हणतात तदिंदर मनशाक ब्राह्मणा म्हणणे खंयचे मनशा दान तीर्थयात्रा जप तप स्वाध्याय यज्ञ या पुरे कर्म करू का म्हणून सांगून देवान सांगिलस. तांतू भितरीची या कृच्छ चांद्रायण एकादशी असले पुरे उपवास करचे हे बाई धर्मूच गेलो येता ते व्रत म्हणून घेता कळलं. ज्याला तांतू एका कृच्छ चांद्रायण एकादशी व्रत प्रायश्चित्त व्रत म्हणून घेता. पाप परिहार दोष परिहार जेवचे तांतू कृच्छ चांद्रायण विष्णू पंचक इत्यादी आम्ही करना नसल्यारी आमकर दर सोडल्यारी दोष ना ज्याला एकादशी व्रत
पुरुष शरीर घेऊन येयल्यानं प्रति एकल्यानं कोरका म्हणून आमगेले देहाचे शुद्धाक पाप प्रायश्चिताक पाप निवारणेक कोरचित असले व्रत एकादशी व्रत म्हणून या एकादशी व्रत श्रेष्ठ म्हणून म्हणला टक्क लागचे व्रत खंचे ना जगत्यात एकादशी व्रता इतले श्रेष्ठ व्रत सगळे जगत्या खंचे ना म्हणून परमात्मान म्हणला नव्हे कसल कतीरते म्हणून म्हणला रे आता ते एकादशी तिथीची श्रेष्ठी त्याक एकादशी उपासू श्रेष्ठी त्याक इतले पुरे आमगेल मन आयला रे वराह पुराणांतू परमात्मान सांगिलस कसले म्हणून म्हणला रे ताणे सृष्टी ब्रह्मांड सृष्टी करणो देवतेंक पुरे सृष्टी करणो आया देवतेंक कंच कंची कार्य आता आमगेल मंत्रिमंडळच पडे तशी देवालते पंचांग श्रवण करताना युगादिक तुमको पुरे कळता या वित्ताधिपती कोण फायनान्स मिनिस्टर कळवे रसाधिपती कोण धान्याधिपती कोण या पंथाचर आयु कोण मंत्री कोण पुरे पंचांग श्रवण करू का युगादी म्हणल्यारी खाली आम्ही कसके मडगण करून बेब्यापकर करून जेवची नाही आमगेल प्रति एक परबेक ताक एक आध्यात्मिक हिन्नले तशी एक वैज्ञानिक रीती कळवा तशी त्या आमका कसल परब करता नाही आम्ही मलगड्यान सांगले या करका त्या करका आम्ही तशी कोरण्यात ताशी बाई ते नागरपंचमी म्हळे कसले तक्का पातोळी त्या कोरका उबेशी जैले खाण कोरका त्याक फंड घालून जे म्हणताची त्याक या पुरे आमका ताक सायंटिफिक रिझनस या पुरे आमका कोळका केदनाय कसं नाही म्हणून अरे तू माडिदरे श्रेष्ठ केदनाय कसं की एक कोणकी सांगली म्हणून केला रे जायना इतिकतीर म्हणून कोळणू केल्यारेच प्रति एक देवाला काम श्रेष्ठ जाऊन जाता म्हणून सांग मेगल अभिप्राय नाही पुरे अभिप्राय तशीची तशी हांव सांगली तुमका वराह पुराणांतो परमात्मान सांगिलस कसले म्हणून म्हळ्यारी इतले पुरे करतर ते देवतेक तेची सकाळी काम म्हणून वैसून दितना ते देवतेला आराधनेक अमकेमकी ती अमकेमके देवतेला आराधनेक श्रेष्ठ म्हणून परमात्मान मांडून दिलेलं काय त्या वेळाक परमात्मा दशमी एकादशी द्वादशी ती आपणेलीची त्या 3 दिवसा कामाचे अभिमानी म्हणून सांगून ताण दवरून घेतला ते म्हणून तो वराह पुराणांत परमात्मा सांगत पडे पदानी प्रतिपद म्हणून म्हणा पाडयाक मन्नी ही अग्निदेवा दिली की पाडय तशीची द्वितीय काम द्वितीय म्हळ्या बिदिके म्हणतात आम्ही त्या विरींची म्हळ्या ब्रह्माक दिले तृतीयाम पार्वतीही प्रादाम पार्वतीक तृतीय तृतीया तुम्ही पळा स्वर्ण तशीची गौरी कळवा स्वर्ण गौरी व्रत मंगळगौरी मंगळार करचे ज्याला स्वर्ण गौरी पळा पार्वतील ते वै व्या चौथी पुळ दिवस तृतीय करचे तशीची चतुर्थी काम गणेशायच चौथी तिथी गणपतीक दिली ताणे पंचमी तिथी सर्वनागानां श्रेष्ठ शेषाणाम ततः सर्व नागांक देवती जाऊन आशिलो शेषाक दिल्ली की ताण पंचमी तिथी षष्टीम स्कंद इंद्रादयो हो स्कंद म्हणे सुब्रमण्य म्हणताच्या मी इंद्र तुमका गोतस या दोन्ही देवतेला आराधना षष्टी तिथी जेवचे षष्टी तिथीचे दीस तांगेलतो तशीची सप्तमीम भास्कराय रथ सप्तमी म्हणता पण भास्कर म्हणे सूर्य टक्क दिलो तो देव दिसो अष्टमीम सोमाय चंद्राक अष्टमी दिल्ली अष्टमी चंद्राक दिल्ली तशी नवमी तिथी महालक्ष्मी वायू वरुणाय तशीची दुर्गायै आणि सरस्वत्यै इथली देवांक नवमी तिथी प्रधान करून दिले मागिरे दशमी एकादशीं चैव द्वादशी च तिथित्रयाम दशमी एकादशी चैव द्वादशीं च तिथित्रयाम या 3 तिथी पक्षद्वयोपी शुक्ल पक्षाची कृष्ण पक्षाची ही 3 तिथी अहम तत्र विशेषेण ग्रहीतवान अहम म्हणजे परमात्मान सांगितले परमात्मान तागेल कतीर म्हणून सांगून विशेषेण ग्रहीतवान ह्या 3 तिथी मेगेल आराधनेक योग्य जावन आशिल तिथी म्हणून सांगून ताणे दवरून घेतली किती त्रयोदशी तिथी कुबेराक गरुडाक मरुदगणांक दिल्ली तशी चतुर्दशी तिथी यमाक दिल्ली तशीच कृष्ण पक्षा चतुर्दशी तिथी महारुद्राक ताण दिली अशी पुराय तिथी ताणे वांटून दिल्ले हंग आमका एक तत्व आमगेला आम्ही माधव म्हणून घेताची आमगेला द्वैत सिद्धांत तशी हरी सर्वोत्तम वायू जीवोत्तम तत्व
पैरी पुरंजनाल काणी ऐकताना तुम्ही ऐकल्यांची कसले म्हण म्हळरी परमात्मू आणि आत्म म्हळेले दोन्ही जी पक्षी रुपारी शरीर म्हळेल वृक्षार बसताची तांतू परमात्मू फल भोगना फल भोगचे पक्षी तो पळयतर असता म्हळ्यार पळोवन घेतो तो आत्माक त्या वेळाक फल भोगचे म्हळ्यार फल खातच पक्षी भागून येता म्हळ्यार ताजे दीस आयु प्रमाण क्षीण जेवचे आम्ही एक दिसू चढ जेवचे म्हळ्यार आमगेल्या आयुष्यांतून एक दिसू उणी जेवचे एक दीस आम्ही वृद्धी जेवचे म्हळ्यार एक दीस तांतू उणी जल म्हणल्यार म्हणटना फल भोगतर असल्यार दष्टपुष्ट जावक आशिल्ले ना आमगेले दिल्लल देवान दिल्लेले आयु प्रमाण दिसू क्षीण जत्तर वत्तर असता म्हणून सांगून खंयचे वेळा परमात्म त्या वृक्ष सोडून वतकी त्या वेळाक ते हरी सर्वोत्तम जल दिकून तो वायू जीवोत्तमच पळे पंच प्राणाक दीन करून घेतलं हम वैश्वानरो भूत्वा प्राणी नाम देहमाश्रित प्राण अपान व्यान उदान समान हे सांगिल पळे पैरी ते पंच प्राणांक घेऊन मुख्य प्राण वतना आत्मा घेऊन वततो आत्मा बाहेर वच्चू का ते देवांनातील कडेन मुख्य प्राण असना मुख्य प्राणांनातील जागेर देव मुख्य प्राणातील कडेन आत्मय असन या मरण म्हणलेले एक स्थिती आमकां इतली पयर तुमकां कळला तशें या सुलभ जाता तशें आमगेले एक तत्व कसं म्हळ्यार हरिसर्वोत्तम जल्लेल दिकून ನಿನ್ನ ಬಿಟ್ಟು ಅನ್ಯರ ಭಜಿಸಿದರೆ ನನಗೆ ಆಣೆ म्हणून आम्ही केन्ना देवाला सांगताच की अन्य देवतेल प्रित्यर्थ जावन पळय आमकां षष्टी उपास असता पंचमी उपास असता स्वर्ण गौरी व्रत असता कळव्या तेशीची अष्टमीची कसं की असतले सूर्याल कतिर रथसप्तमी धरतल जन आम्ही रथोपवास म्हणून सांगून अशी पुरे आम्ही आराधन करतात तसले आम्ही देवाल कतिर एक कोरका की नाका ताची कतिर ही एकादशी व्रत आम्ही करका म्हणून ಕೆದ್ನಾಂಬಿ ನಿನ್ನ ಬಿಟ್ಟು ಅನ್ಯರ ಭಜಿಸಿದೆ ನನಗೆ ಆಣೆ ಮಣ್ಣಾಕಿ ಎನ್ನ ಕೈ ಬಿಟ್ಟು ಹೋದರೆ ನಿನಗೆ ಆಣೆ ಮಳ್ಳಾಕಿ परमात्मा तू मक रक्षण कोरकला तुगेला प्रित्यर्थ जाऊन याव चलक इतर देवते कतिर आम्ही एक उपास व्रत इत्यादी दवरला ते काम एक पळया षष्टी पंचमी प्रचुरड बाळ जाव का म्हणून सांगून दवरून घेवचे तुम गुत्तस प्रति एक व्रत आम्ही शुक्रार जेवो मंगळार जेवो गुरुवार जेवो सूर्याल कतिर जेवो अन्य देवाल कतिर जेवो अन्य देवते म्हणून घेतात त्यांनी तंगेल कतिर कसले व्रत दवरला रे त्या काम एक जला रे एकादशी व्रत करताना आम्ही देवा आमक या करी त्या करी म्हणून का म्हणना आपापीची सर्व पाप परिहार जाऊन होता त्यामुळे आम्ही देवाल प्रित्यर्थ जाऊन करचित असले एक श्रेष्ठ जाऊन आशिल्ले व्रत आता या एकादशीची ती कसल्या घेतली त्या व्रताक एकादशी म्हणून नाव दिलं तुमक त्या अर्थ जल्ल्या तशीच आता एकादश शब्दाक म्हणजे त्या एक नंबर न्यूमरिक त्या एक एकादश म्हणून म्हणले शब्दाक नंबराक आणि परमात्माक त्या एकादशी तिथीक कसल कतिर ते संबंध म्हणून आम्ही पळून घेऊया आता आमगेल कर्म शरीर म्हणले साधना शरीर म्हणले आमगेल शरीराक देवान पांच कर्मेंद्रिय पांच ज्ञानेंद्रिय हे 10 इंद्रिय निग्रह करचे जातले एक सूक्ष्म जावन आशिल्ले बुद्धी मन मन एक इंद्रिय म्हणून घेतला त्या मन मात्र दिल्ले पापना देवान बुद्ध्यात्मक मन म्हणून जाव मन मात्र जल्ली म्हणून जाला रे बुद्धी अमक ना ज्ञान अमक ना म्हणून जाला मन काही वता इंद्रिया निग्रह करची सोडी मनान मन इंद्रियादी कडेची वत्ता तशें बुद्ध्यात्मक मन जाव का म्हणला देवान ते इक्र इंद्रिय घेऊन आम्ही उपवास करचे खंयचे कळवे 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 10 जाल्ले एक बुद्धीपूर्वक आमगेल मन म्हळ्यार ज्ञानपूर्वक जावन आशिल्लें आमगेल मन एक इंद्रिय त्या इक्र इंद्रिय घेऊन देवाला परमात्माला गेमी उपवास म्हळ्यार 2 अर्थ येता उपवसती इति उपवास आम्ही देवा लगी आसचे म्हळ्यार ते दुसरे दिसाक हे इक्र इंद्रिय आम्ही देवा लगी चिंतन करका म्हळ्यार मन समीत आमगेल कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय निग्रह करून घेऊन नानातल्या पळया आमगेल दोळो फेंकी वता कसं की पळया म्हूण दिसता टीव्ही जायताजी म्हूण दिसता श्रवण करतना देवाल विषयी कसं लाग आज चंद एक हिंदी पद्य ऐकूया म्हूण दिसल्या गेली की कळव्या तशीची श्रवण की या दृश्य जलनवे शब्द रूप गंध स्पर्श आमका लोसुणू पियव पुरे वर्ज्य एकादशी ते दुसरं आहार वर्ज्य म्हणताना
कैकी एक कडेन भण्ण घालले कैकी एक कडेन फळ काढलेले कैकी एक कडेन फोटो सिद्धत घालले असल पोरंबळ पुरे आमगेल नांक आयली मुंजेला मन त्या दिकड चमकले हंग पोट कैपत उपासन ಓ ಕಾವ್ಯ ತಶಿಲ ಅಸಲ್ ಚಿಂತನ ಯೋಚನಜ್ಜ ಮಳಿಕತಿರ त्या पांच कर्मेंद्रिय पांच ज्ञानेंद्रिय मनान निग्रह करका ज्याला पळया आता सांगले या कर्मेंद्रियाचे ज्ञानेंद्रियाचे तन्मात्रेचे स्पर्श जल्ली कुडले मन ताजी तिकडे बत्ता म्हण दोळ्याक ताजी तन्मात्रा कसने रूप कसं दिसता त्याची श्रवणाची तन्मात्र शब्द कसं ऐकता ते तर या पुरे मन निग्रह करना नसलं रे मन इथे इंद्रिय घेऊन वतमू आमक कसं की त्या ऐकूया म्हणून दिसता या परमळ पळया म्हणतात त्या जिब्बे रुची पळया म्हणून दिसता या पुरे म्हणल्या मन इंद्रियाचे कंट्रोल आईले म्हणून हंग तशी सांगनी परमात्मान ताजी कतीर बुद्ध्यात्मक मन म्हणला ज्ञानपूर्वक जाऊन मन असल्या मात्र ते ज्ञाना निमती जाऊन मन इंद्रियाक निग्रह करता नानातले इंद्रिय मना घेऊन दमता तशी उपवासती उपवास म्हणल्याक दोन्ही अर्थ म्हणल्या उपवासती म्हणल्या त्या इंद्रिय पुरे मना निग्रह असून आम्ही परमात्माला असूच कतिर उपासू म्हणजे एक अनेक उपवास म्हणल्या लंघन म्हणल्या पण आम्ही आहार घेणं नशी रपचे अशी अर्थ येता आता मी एक शास्त्रांत एक उत्तर असं कसले म्हणून म्हळ्यार आम्ही केदनाय आमगेल मालगड्यान की बटमामान की कसले एक कसले आमकां कष्ट असं म्हणून जातक दाखोवचे चमकल्यार एक उत्तर म्हणजे ऐकल्यांचे तुम्ही पूर्वजन्म कृतम पापम व्याधी रूपेण पीडिता काय नागे प्रारब्ध म्हणलेले कसं ताजी निमती जाऊन या पुरे भोगचे सुख दुःख सकडी शरीराक व्याधी येयला म्हळ्यार नुसती नाही जन्मजन्मांतराच कस की पापम मी व्याधी रूपार भोगचे पूर्वजन्म कृतम पापम पूर्व म्हळ्यार कुडली मात्र नाही पूर्वातिपूर्व पुरे जन्माचे पाप ಒಟ್ಟು जाऊन देव हे दे कोण आमकां बघू दिता आम्ही केलेलं पाप पुरे बघू दिले आम्ही माती उभारू ना तिथले कोरंद वरताच आम्ही जलरे या व्याधी रूपेण पीडित शारीरिक व्याधी मानसिक व्याधी या पुरे आदि आणि व्याधी म्हणतात मनाचे दुःख जेवो शरीराचे दुःख जेवो या कसल निमती येवची म्हळ्यार पूर्व जन्मांत आम्ही केलेले पापा निमती म्हणून म्हणले तश्चावन देवालांतू आम्ही उपवास करून तल्लीन जाल्ला रे पळया देवा लागी असेल जनक देवा या पुरे शास्त्रोक्तची वचन न मॅम आता देवा विचार कसले करचे देवाल चढ कसले करचे देवा आमगेल दुःख परिहार करी म्हणून मॅ देवाला विचार कंचे जो एक व्रत अन्य दुसऱ्या कसल करचे ज्याला कसल की एक इष्टार्थ सिद्धी कतिर करतात ना हंगामी कसले लेखन नशी एकादशी व्रतांतो आमका पुरे पाप परिहार जाता आमगेले आधी कै व्याधी कै वक्कद मिळत तंतुई लंघनम परमौषधम म्हणून असं म्हणा आमगेला शारीरिक खंची व्याधी येवो पळय एक ताप जला रेवो आम्ही चरडू आता समजा आज एक दिवस जीभ बंदी को बैस त्याला चाजी ताजी ಸ್ವಲ್ಪ दिवस खाऊ नका पोट ಸ್ವಲ್ಪ खाले असलं ना आमकां आमगेला अम्मान कसं करची शिले कसले ताप गी पहिले ते दुसो आमकां पातळ एक पॅज आणि कंची कसले आशिल्ले फुड अँटीबायोटिक्स तील घालता ते दना आता अँटीबायोटिक दिताच आम्ही ताजी ओट पुरे का काय खाताची काही दोष ना म्हणल्यार अँटीबायोटिक तिथले एक आमगेला देह या करून घेत ते तशी त्याला पुढे तशी नाही पळया लंघनम परमौषधम खंचे आमगेल शारीरिक व्याधिक उपासू एक उत्तम वक्कद जावन तशिलाय तशीची देहाचे त्रिदोषात्मक शरीर म्हणले वात कफ पित्त या तिन्ही दोषी आमगेले अनुभव येवच्या पुरा वात म्हणता नाही पळय पंडिताला चमकलं त्या सोडी या सोडी अनेक सोडी दुसऱ्या सोडी त्याग करू शिकायतात नेमका आहार वैवे कफ चढ जलेल त्यांना थंडीची सोडी अनेक सोडी दुसरे सोडी पित्त चढ जलेल त्यांना नाही कशीची पित्ताच कसं असं म्हणताना सगळे ते वात कफ पित्त या तिन्ही सम लेवल रसलं रे आयुर्वेद सांगता या देहांतू या त्रिविध तापस पळय कसले वात कफ पित्त या लेवल असलं रे आमगेल शारीरिक स्थिती सुस्थिती जावन असता म्हणून त्या लेवल हाडोच कधीर कसल चढ जला तसल आहार आम्ही वर्जी करचे हंग एकादशी म्हळ्यार आमकां पुराय नमुने आहार वर्जी करू सांगताना हे तिन्ही दोष निवारण जाता एक दिसा खातीर म्हणून लेखू नका तुम्ही 15 दिसांतू एक पण उपवास करचे ना या ताज खातीर पळय डॉक्टर सही सांगतात ना फास्टिंग कॅन सेव्ह युअर लाईफ एक दीस फास्ट करायची आम्ही केलो म्हणतात शुगर असेल जनाक फास्टिंग भारी डेंजरस जाल्यार मनो धारडी म्हणताची त्याच म्हण जाल्यार शुगर असेल जनाक फास्टिंग केले म्हण जाल्यार बारी लायक
कितली की कॅलोरीज वेस्ट जावन वत ना मे कळव्या तशी आध्यात्मिक जावन आमकां पळया आतां दोळ दिसना अशें राबचे कानायकपणान अशी ना राबचे ताप येवचे कसले कफ जावचे पित्त जावचे नाका कसं कसं की एक कॅन्सरान एक दुसरे कसं कडे म्हणटा पळय तांतूय ट्रीटमेंट पळया तुम्ही तांणी मेडिसिनली म्हळ्यार सायंटिफिकली डॉक्टर्स आमकां जल तितली लिक्विड डायट घेवच्या सांगताचे लिक्विड डायट सॉलिड नाका मस्त हॅवी फूड नाका जंक फूड नाका कसले ऑइली फूड नाका कसले नाका जल तितले द्रवाहार कळवे तांतूय भितर मोसंबी तसले म्हळ्यार कसं की तांतूय उणी कॅलोरीचे कसं की ज्यूस करून पिवका आणि म्हणून सांगताच पळय एकादशी आमकां पुराय आहार वर्जी करी म्हणटा जाल्यार पुराय शरीराक जाता म्हण न्ही आता हो एकादशी म्हळ्यार अन्न मांद्र सोडची नाही मे म्हणून लेखू नकाची अन्न मांद्र सोडची नाही ते कसं म्हणत येत पळय विषय एकादशी म्हळ्यार संपूर्ण लंघन ते कोरका म्हणून सांगून आध्यात्मिक जावनय परिहार असता का कसल्याक म्हणून म्हळ्यार एकादश इंद्रिय आम्ही निग्रह करतात नव्हे पाप मुक्ती तरी आध्यात्मिक परिहार जल्ले तशीची भौतिक पळया आता एक दोळोची जाऊ दोळ्याक आध्यात्मिक जावन पाप येवचे कसले म्हणून म्हळ्यार कसल आम्ही पळोवच्या नज्ज म्हणून देवान सांगला शास्त्रांतू सांगला ते आम्ही पळयल्या रे दोळ्यान केलेले पाप म्हणतात दोळ आमकां देवाल काणी पळोवच्याक देवाल काणी मज्जूच्याक देवाल कार्य करूक देवाल दिवो लावच्याक देवाल फोटो शिंगारच्याक देवाक पळोवन पूज करच्याक अशी पुरे म्हणून दोळ दिलेले जाल्यार आम्ही व्यावहारिक जावन दोळ वापुरका जाता ना शिकच्याक वाजूच्याक आमगेल कसल की दैनंदिक काम करूक सगळे वडणे एक शरीर म्हणून दिता त्या शरीर व्यावहारिक जावन कसल काम करका ऐहिक म्हणटा पळय त्या करका पारमार्थिक कडेन येवचुका ते साधना शरीर म्हणून म्हणटा जमी कळव्या जाल्यार आध्यात्मिक जावन कसल की दुःख दोळ्याक म्हळ्यार इंद्रियांक येतना ते एकादशी उपवासान पाप परिहार जाता म्हळ्यार आध्यात्मिक दुःख परिहार जाता म्हळ्यार ते दोळ्यान केलेले पाप उपवासा दुखून मुक्त जाल्ले म्हळ्यार दैविक चिंतनी आम्ही कसल एक देहाक एक कसं नीती नियम घालून उपास व्रत करताची तेतून आमगेले पाप परिहार जाता म्हळ्यार एक सामान्य ज्ञान म्हणटात ते निवारण जालें जाल्यार दैहिक जावन भौतिक जावन पळया तुम्ही एक दीस कंप्लीट उपास म्हळ्यार आमगेल्या अंगांतू कसले नास्त पळय त्या वेळाक आमगेले ते एक्स्ट्रा कॅलोरीज आमगेले सेल्सांतू म्हळ्यार जीवकोश म्हणटा पळय देहांतुले बॉडी सेल्सांतू एक्स्ट्रा कॅलोरीज फॅट रुपारी फॅट म्हणटा पळय आमी कोब्बू चरबी रुपारी ते स्टोर जावन आसता त्या वेळार मायटोकॉन्ड्रिया तेतून सायन्स विषय तो ते मायटोकॉन्ड्रिया म्हणून एनर्जी प्रोडक्शन सेल ते प्रोडक्शन करता तीची चरबी काढता म्हणताना 24 ಗಂಟೆ ದೇಹಾಂತ कसले आहार ना म्हणताना आमगेल्या अंगांतूल चरबी पुरय वत मू कॅलोरीज पुरय बस्ट जाता भस्म जाता मू त्या वेळार ब्लड सर्क्युलेशन फास्ट जाता अनेक कसं म्हळ्यार तुम्ही पळया उपास करताना खाली एक आता कपन पुरे आहार सोडू जायना नातले फ्रुट्स घेवन ಸ್ವಲ್ಪ काळ पळया फ्रुट्स मात्र मागीर फ्रूट ज्यूस करे मागीर जल तितले लिंबिया उद्दाक तसल पुरे करे साध्य जायना निर्जल करू साध्य जायना आता कालांतू जाल्यार जायना म्हणून आता प्राय रस्तान पुरे करू जाता शिल्पड आता देहाशक्ती कुंठीत जाता देह रोगाचे गुड जल्ला कसल की सकडे आमकां रोग असता डायबिटीस बीपी असले तसले म्हणटा थोडे प्रॉब्लेम जाता कळवे जाल्यार हांव कसं सांगचे म्हणून म्हळ्यार तशी प्रयत्न करून पळयतना तुमके फिलिंग येता पळय कसले देह हगूर जाता एक जावन अनेक कसं म्हळ्यार आमगेल कॅलोरीज बस्ट जाता जाता देह लाईट जाल्लेली कळली नव्हे मागीर ताजी नंतर तुमकां एक नमने मित्रान जाल्यार बरी फील जावच्या परत जाल्यार हुम भायर येता पळय त्या हुमेंतू टॉक्सिक्स म्हणटा आमगेल्या अंगांतू विष कसले वस्तू असल्यार टॉक्सिन ते पुरे भायर येता हुमे वटू म्हणताना आमगेले ब्लड प्युरिफाय जावची ते हुमन येवचे म्हळ्यार कसं न्ही ब्लड प्युरिफाय जावचे हे पुरे जतर वता पळया फिलिंग येते आमकां कष्ट जाता कष्ट जायना म्हणना कष्ट नातील कसले ना जिवनांतू म्हणताना ब्लड सर्क्युलेशन फास्ट जाल्ले आमगेल्या अंगांतूल चरबी
कसले कोलेस्ट्रॉल म्हणले पळय ते पुरे लेवल उणी जावच्या बद्दल असं म्हणतना आमगे टेम्परेचर चड जाता बॉडी टेम्परेचर स्वेटिंग जाता त्या वेळार आमगे आंगान तू कसले स्टोर जाला टॉक्सिन्स हे पुरे वत्ता हे पुरे तुमका जो अनुभवा येता तशी म्हणता तुमका आमकाच म्हणजे आब म्हाका सुनू सांगचे आमका जावन ते उपासा निमती कसले प्रयोजन म्हण कळता कसले शारीरिक जावन मानसिक जावन तुमके दृढत येता कसले हो हां 24 hours फूड कंट्रोल करच्या जाल्ली म्हाका मेजान उपास बसच्या जाल्ले म्हण म्हणटा हांव जिवनान तू कसल कष्ट साध्य कामाई करता म्हळ्यार एक छल येता इत्याक म्हण म्हळ्यार कलियुगान तू मनुष्य अन्ननानशी ಸ್ವಲ್ಪ वेळूय काणा नवे फूड पळयले कुडले आमकां खाव्या म्हण दिसता म्हणटना मानसिक जावन आमके एक मनोधारड्य म्हळेले येता हा देह कशी शुद्ध जाले काय शुद्ध जाले मनोधारड्य येवचे म्हळ्यार मानसिक शुद्धी ताची ಒಟ್ಟು एक वाचिक शुद्धी आपाप येता मन शुद्ध जाले कुडले वाचिक शुद्धी म्हळ्यार आमगेल त्रिकरण शुद्ध जाले एक उपासा निमती आमगेल त्रिकरण शुद्ध जाले त्याची म्हणता पळय आम्ही तापत्रय म्हळ्यार कसने कसले उलयले कुडले आम्ही अयो सांगू नको साई बेणे तापत्रय सरली म्हणना निचावनो तापत्रय कसले म्हळ्यार आध्यात्मिक आदि दैविक आदि भौतिक जावन सुची तापत्रय आध्यात्मिक म्हळ्यार कसने भितर शरीरा भितर एक आत्मस म्हळ्यार त्या आत्मा परमात्मा वच्चे कत्र त्या मनुष्य शरीर जाल्यार त्या शरीरच पळय पूर्व प्रारब्धाक समजावन ते शरीर कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियाक मन समीत वश करून घेऊन आम्ही त्या आत्म परमात्माला वच्चा बाद दित पळय म्हणजे आमगेल आध्यात्मिक साधनेक कसल सकड आमकां बाद येता हे आध्यात्मिक तापत्रयांतू लेख तशी आदि भौतिक म्हळ्यार आमगेल शरीरा जावची पिडण कसले रोग कसले दुःख आता तुमगेल ते शुगर बीपी जाव कसले एक तापू अन्य दुसरे नित्राण ताजे निमते आमकां ಸ್ವಲ್ಪ दिस देवाल चिंतन दूर जाता हे कसं म्हळ्यार आदि भौतिक तापत्रय म्हणटाचे आनी आदि दैविक ते आमगेल आत्तांतू नंचिना सुनामी आता पळय एक कोरोना इला एक पण भूकंप जाता कसले एक अग्नि दुरंत जाता थंयची एक एक्सिडेंट जाता हे पुरे आमगेल हातान आत्तील कसलच पळय दैवेच्छेन जावची तसले ताका आदि दैविक म्हणजे हे पुरे तापत्रय या कसल की एक देवाल प्रित्यर्थ जावन निष्काम जावन देवाल कतिर म्हण आम्ही कसल काम करता पळय तांतू दूर जाता आमगेल कत्र कसं की फल मागून करच्यांतू हे पुरे दूर जाता जायना आम्ही सांगू जायना जाल्यार देवाल कतिरच म्हणून कोण करता देवा शरण येऊन तुगेल प्रित्यर्थ जावन करता देवा हालल्लादरू हाकू नीरल्लादरू हाकू कळलं म्हाका तू दिलेलं शरीरान तुका प्रीती जावची तसल कसल काम करू मेजान जाता तितली काम हांव करता म्हणून लेखून आम्ही देवा शरण येवची म्हणटात तांतू हे पुरे तापत्रय नाश जाता आमगेले तशीची हरिकथामृत सार म्हणस तांतू भितर पळय विजय गोपाल दासान बरिलेले ते तो जगन्नाथ दासान तो म्हणता पळय श्रीधन अंग्री सरोज युगळ म्हळ्यार देवाले चरणकमलाक चरणकमला वैरी एकादश स्थान आत्मदೊಳಗಿಟ್ಟು म्हळ्यार आमगेले एकादश इंद्रिय देवाल चरणकमलार दवरल्यारी ನುತಿಸುವವರಿಗೆ ಸಂನುತಿಸುವವರಿಗೆ ಆದರದಿ ಸಂನುತಿಸುವವರಿಗೆ कोण देवाल वैरी श्रद्धा भक्ती दवरून देवाल हे एकादश इंद्रिय खंयची व्रत म्हण कळना तुमका दवरताच की नवग्रह बाधसनाके तांकां नवग्रहರು ಆದಿತೇಯರು ಸಂತತ ಆದಿ ವ್ಯಾಧಿಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸುತ್ತಾ ಶನಿಗ್ರಹ ಸಮಿತ್ ಬಾಧಸನ ನವಗ್ರಹ ಬಾಧಸನ ಅದಿತೇಯರು ಮಳೆ ಕಂಚೇ ದೇವತೆ ನಿಮ್ತೆ ಅಮ್ಕ ಕಸಲೇ ತೊಂದ್ರೆ ಸನ ಕಳ್ವೆ ಎಲ್ಲರೊಂದಾಗಿ ಈಶಾನಾಜ್ಞೆಯಿಂದ देवान सांगला काही कोण मेगेल एकादशी व्रत करता तांकां खंयचे ग्रहान खंयचे देवान बाद दिवच्या ना म्हणून म्हणटात एकादशी व्रताचे महात्म्य कसले म्हणून सांगून तुमकां कळली न्हय तशी आती एक डाऊट पुरे जनाक उपास म्हणले उपास म्हळ्यार अन्न खायना शिरपचे मात्रवे म्हण नाही एकादशी उपासांतू आहार घेना शिरपचे श्रेष्ठ म्हण म्हणला अन्न म्हण म्हळ्यार कसले म्हण म्हळ्यार अन्न म्हळ्यार तांदळाचे न्ही तांदूळ शीत करता पण त्याने जेव्हा आम्ही हांगा अन्न आहार मुख्य आमकां जाल्यार नॉर्थ इंडियान तू गोवाचे
पिट्टीचे चपाती रोटी त्याच पुरे करून खवची ना अन्न तांकां कची नाका न्हय जाल्यार तांणी तसल्यार एकादशी केल्ल्या वरी जाता न्ही. आहार खावन शिरपचे ते एकादशी व्रत इत्याक म्हण म्हळ्यार नारदान नारदीय पुराणांतू सांगला कसले म्हण म्हळ्यार पापानी कानी चित्त यानी कितली न मनाची जगत्यारे पाप म्हणून घेऊन आसपळे तित ब्रह्महत्या समानच ब्रह्महत्यादी पंचमहापातक समित अन्नम आश्रित्य आम्ही कसाल आहार खाता पळे ते आहारांतू आश्रय घेऊन असतात की ना हरिवासरे तिष्ठन्ति संप्राप्ते हरिवासरे हरिवासर म्हण म्हळे हरिदिन. आता तुमका हब्ब हरिदिन म्हण म्हणताची त्या गोतच नव्हे. हब्ब म्हण म्हळे आमगेल परब पुरे परब म्हणता पळे हरिदिन म्हळे एकादशी. इतक म्हणून तुमका सुरवेका सांगला वराह पुराणांतू देवान दशमी एकादशी द्वादशी तागेल दीस म्हणून सांगून दवरून घेतला तशावन ते एकादशीक हरिदिन म्हण म्हणचे म्हण. तशीची एकादशी आचरण म्हणून म्हळे आम्ही खाली एकादशी दुखून सकाळ दुखून रात्री तरी उपास सुका त्यांच्या काही कष्ट म्हणून दिसत नव्हे जाऊन शास्त्रोक्त जाऊन एकादशी आचरण म्हणे दशमी ते दुसरं रात्री दुखून फुड्ड घेवच्या ना. दशमी संजे कसलय आम्ही घेऊ का ते घेऊ का रात्री फुड्ड भरच्या एकादशी ते दुस फुड्ड भरच्या द्वादशी ते दुसो सूर्योदय जतरी देवाल पूज करून सुरवे तीर्थ घेऊन म्हळे आम्ही घरा पूजनातल्या देवस्थाना दुखून जेव तीर्थ हाडून घेऊन मागीर उपास सोडून आहार घेवचे. या एकादशीचे उपासाचे निजावन रीती जाल्यार आमका मस्त कष्ट जात म्हणून दिसतले जाल्यार हांव एकादशी म्हळ्यार कसले उपास म्हळ्यार कसले म्हणून सांगता म्हणटा हांव या सांगू का जाता तांतू आषाढ एकादशी श्रेष्ठ एकादशी म्हणला इत्याक म्हण म्हणता शयनी एकादशी म्हणचे पळे देवतेंक आमगेले एक दीस एक वर्ष 360 दीस देवतेंगेले एक वर्ष म्हणताची आम्ही सगळे दीस 12 पार्ट जाऊन डिवाइड केल्यारी 12 जाम म्हणताचे आम्ही याम म्हणून म्हणताचे ते एक कसं म्हणचे काल पिरियड एक पिरियड 12 पिरियड जाऊन 12 डिवाइड केल्या 12 पार्ट्स जाऊन आमगेले 12 महिनो देवतेंगेले त्या पार्ट्स जाता आमगेले दिसांतूल 12 पार्ट्स सगळेचे संवत्सराचे 12 महिनो जाता तांगेल फल्ले मार्गशिरांत शुरू जाता. मार्गशीर शुरू जाला रे मार्गशीर पुष्य माघ फाल्गुण चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ 8चे जाम म्हळ्यार रात्रीचे प्रहर स्टार्ट जावची ते देवतेंक त्या वेळाक देव योग निद्रे वत्ता आषाढ एकादशी ते दिसू देव योग निद्रे वत्ता तर जाऊन तक्का शयनी एकादशी म्हणजे मागीर 4 प्रहर आषाढ श्रावण भाद्रपद आश्वीज 4 प्रहर आमगेल 4 महिने आश्वीजांतो कार्तिकांत आश्वीज जत्रे कंप्लीट जत्रे कार्तिक एकादशी आम्ही जागोच्या सुरू करताची जागरण म्हणून कार्तिक द्वादशी उत्थान द्वादशी ते देवान उठाचे तुम्ही पळय तुळशी पूज करून देवाक उत्तिष्ट उत्तिष्ट गोविंद म्हणतात. हे अनेक पंत सांगे प्रति महिन्याचे कसले विषय असले अनेक पंत ते विषय सांग्या जाल्यार पश्चिम जागर म्हळ्यार कसल्याक या पुरे मस्जिदा निंबूचे असं पश्चिम जागर म्हळ्यार कडेचे प्रहराचे फुडले प्रहरांत आश्वीजांतू देवा जागोच्या सुरू करचे. आमगेले 1 महिनो म्हळ्यार तांगेले थोडे वेळ होतो देवतेंगेले तशी 1 महिनो पर्यंत सकाळ 5 घंट्याला पश्चिम जागरा पूज करता पडे देवाक म्हणजे जागोची ते खंयचे देवाल वेळू सकाळी 4 घंटे आमकां मांद्र जागी जाता 10 घंटे 9 घंटे 8 घंटे 7 घंटे कुश आशिल्ले तेन्ना म्हणशी बाई देवतेंक ब्रह्मयाम म्हणटाची म्हळ्यार कसले म्हळ्यार 4 घंट्या लागी तांगेले सकाळी शूर जाता तेदन उठाक तांणी 5 घंटे म्हणटा तांणी न्हांवच्या वचूका तशी पुरे क्रम असो देवतेलंतू आम्ही मात्र ते फॉलोअप करनाची असो जेवो तशी तुमका पश्चिम जागरा विषयी थोडे सांगिला वान्यक पंत पळया. तशी दीपावळी अमासेक लक्ष्मी पूज म्हणून करतात ते दुस लक्ष्मीन उठाचे हे आमकां कसं दाखयता म्हणून बामणा पशी पुढे बायलेन उठाका म्हणून उठानो बामणान उठाका जाल्यार तागेले पूजेक आनी पुरे तयार करची पळय आमी देवाकडा वचून संध्या वंदने आयदन दवरचे देवाक पुरे दिवू लावन तयार करचे तांणी संध्या वंदन करताना आम्ही पुरे देवाला पूजे तयार करून दवरचे. तशी लक्ष्मी त्या करून दाखयत पळय ती लक्ष्मी पूजा दीपावळी अमावास्ये उठानो 15 दिसान उताना द्वादशीक देवान उठाचे ते जेव्हा तशी या एकादशी केले शयनी एकादशी श्रेष्ठ म्हणून सांगून तुमका कळले
पुराणांतू हे शयनी एकादशी विशयांतू एक दोन काणेस आणखी आ गुरुपौर्णिमे विषयी सांगचास अरुंधती म्हाका एक 10 निमिष सहज जावन चड मेळत म्हणून निमगेला पुरो एकादशी विशयान थोडे सांगून हांव राबयत मागीर तुम्ही कसले असले निमगोयत म्हाका सहज जावन एक 10 निमिष चड मेळत जत्त कितकी म्हण लेखचे हांव जाल्ले तितले कवर अप वय जायत बरं ते वय तसल्या आषाढ एकादशीचे विषय कंप्लीट करता हांवें एकादशी विषय सांगल्या तर तुमकां बरी आषाढ एकादशी कसल्याक श्रेष्ठ म्हणून सांगता आशिल्ला शयनी एकादशी म्हणल्यार देवान ते दीस न्हिदोवच्या वच्चे मागीर 4 म्हयने तो निद्दांत आसता योग निद्रा एक उडक आसता बरें देव निद्दाना देवाक न्हीद म्हूण ना देव तेंका न्हीद आसा आमगेले म्हणके तांगेल न्हिदोवची वेळ तो म्हणटा देवान निदना नशी तांणी निदनांची दिकून देव एक योग निद्रे सामके तिक न्हीद देवान योग निद्रे चमकलो देव ती न्हिदोवच्या चमकलीची म्हण आमी म्हणचे तशे त्या एक पुराणांत काणेस म्हणले एकादशी म्हळ्यार कोण म्हण म्हळ्यार निजावन आमकां भागवतांतू तें मेळना इतर पुराणांत ती एक काणी मेळटा मुरासुरा मारू वतन कृष्णान तागे लंगा दुखून ती एक शक्ती उत्पन्न जावन तीन मुरासुरा मारले तिका एकादशी म्हूण नांव येयले कृष्णान संतोष जावन तुका कसल जावका म्हूण निमगीतन कोण एकादशी ती आचरण करता पळय तांकां तूं मोक्ष दिवका म्हणले जायत म्हणले कृष्णान असल पुरे काणे आमकां पुराणांत मेळटा जावो जाल्यार हांव सांगचें तर आषाढ एकादशीचे एक महत्व श्रेष्ठत कसले म्हळ्यार ते दिसा आमी वामन रुपार देवाक आराधन करता म्हळ्यार मनांतू देवाले वामन अवताराचे चिंतन आमकां येवका इतक म्हळ्यार आषाढ एकादशीचे म्हळ्यार त्या दिसाक पळय वामन रूपाचे देव शयना चमकलो म्हण म्हणटाची तुमका वामनावताराक आणि पूर्वजना गोतच वापस हांव सांगता म्हणना बलिचक्रवर्तीक वामन जावन परमात्मा येवन त्रिविक्रम रूपार ओड जावन 3 हेजो भूंय निमून तक पाताळा पेटयले म्हण ही काणी गोतच ना पूर्वजना पाताळांत पेटयतना सुतला लोक तैलो कोण तक राबयता सुतला ते सुतला लोकांत आजी बलिचक्रवर्ती आसा परमात्मान तक कारुण्य येतके परमात्माक इतक म्हण म्हळ्यार तितली जतराय ताणे दान दिल्ली शिवाय राक्षसेंद्र जावन ताणे कसले म्हणी पळय देवाक ताचे खातीर देवूची ताका निमगीत तू कसलं बरं जे तेन्ना तो सांगता पळय पुरा जना राखतल तू मिगेल यो लोक तुवे राखू का म्हण त्या वेळाक त्या लोक राखू का म्हणले ना राखू का म्हण म्हणताना कसं करका देव थंय तक रक्षण करतरस देवान थगीर आपले हंग कोण म्हण आमकां दिसू पुरो जाल्यार देवाले पुरा एक नमने तत्वार्थ गोत शिजनाक देव सर्वत्र गमम अचिंत्यम कूटस्थम अचलम हे पुरे आमी म्हणटाचे न्हय सर्वत्र गमम सहस्राक्ष सहस्रपात पुरुष सूक्त आमकां सांगता न्हय देव सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात स भूमी विश्व या पुरुष सूक्तांत आमकां मेळटा पळय आमी सांगच्या ना ते जावो जाल्यार हांव थोडे एक विचारा खातीर सांगू येता सांगूनचे म्हूण हांव कांय पठण केलेलें न्ही जाल्यार सहस्राक्ष सहस्रपात म्हळ्यार सहस्राक्ष म्हणून ताका 1000 दोळ तशें आमी कल्पना केल्या आमकां देवाले एक रूप दिसता तशी कल्पना करचे ना देव सहस्राक्ष कसले म्हणले म्हण देवाक खंय कसल जत्ता ते पुरे कळटा साक्षी म्हणून सांगून विष्णू सहस्रनाम आमी म्हणटाचे हे साक्षीक विंगड कसले नाका आमी आमकां आलोचना करून घेवता आता आमी कसले करतना हांव करनी म्हाका गोत ना तो विशय म्हण आमी चुकून घेवची जाल्यार वो आमकां अंतर्यान ना तू केल्ला तू पट्टी मारतरस म्हणून सांगता जाल्यार तो कोण म्हळ्यार परमात्मा आमगेला अंतर्या बशिलो इत्याक सर्वसाक्षी तो पुरे पळोवन घेतल तो देव कळलं तशी ते सहस्राक्ष म्हळ्यार त्या अर्थ येता सहस्रपात म्हळ्यार ताका 1000 पाय असं म्हणटना कितलो पाय देवालो एक बिभत्सशी दिसच्या नज न्हय सहस्रपात म्हळ्यार ताजे अर्थ कसो म्हळ्यार देव एक पण सहस्र कडी नसतो तो म्हणून सांगून ती चिंतना हांव आतां तुमकां अंगाक सांगिले कसले म्हळ्यार परमात्मो सुतला लोकांतूय यस क्षीर समुद्रांतूय कश्य असं म्हणून आमी लेखच्या गेल्या देव सर्वत्र गमम सहस्रपात ते विषय आलोचना करता तशी एक रुपार तो सुतलांतू बलिचक्रवर्तीक रक्षक जावन राबल्यारी अनेक रुपार क्षीरा दिन असताना योग निद्रे चमकलो ते आषाढ एकादशी ते दिसू तशें आषाढ एकादशी ते दिसा आमी वामनावताराचे चिंतन केल्ल्यारी दीस काडका न्हय एकादशीचो
हा आम्ही व्यवहार सोडू जायना व्यवहारिक आमगेल जीवन म्हणताना तांतू कितले वेळ मेळटा तितले वेळान तो देवाला चिंतन केल्यारय देवा पावता खंडित पावता ज्याला चिंतन मुख्य देवाले तशी अनेक तेच सांगले मार्गशीर मास देवाला प्रथम प्रहर सकाळी म्हणल्याकला रे केशवादी द्वादश नामच पळे केशव माधव त्या नामाचे द्वादश नाम म्हणताचे मी केशवादी द्वादश नाम चतुर्विंशती नाम आम्ही आचमन करताना करचे ते द्वादश नाम रुपारी देव प्रति महिन्याचो आधी देव जाऊन असता तशी लेखलारी या महिन्याक आषाढाक वामन रूपी देव तागेले म्हणते या मासाक वामन रूपार देव रक्ता म्हण लेखला पुरो तुम्ही कार्तिक मासाक दामोदर रूपारी रक्ता कार्तिक मासांत पळया तुम्ही दामोदर अष्टक म्हणताची देवस्थाना पुरे नमे अच्युतम केशवम ऐकलात ना तुम्ही नारायणम हरी म्हणून पळे पूजन असं तुळशी समीप सुत्तुकाण तशीची आषाढाक वामन रूपी देव आधी देव म्हणून म्हणताच्या मी तशी मार्गशिरांतू देवान पल्ली जेवचे म्हणून म्हणले पळा उत्तरायण साधारण पळया मार्गशीर पुष्य आम्ही चांद्रमानाची दिकून सौरमान जाल्यार करेक्ट जुलाईंतू दक्षिणायन सुरू जाल्ले करेक्ट जानेवारींतू उत्तरायण सुरू जाल्ले आम्ही चांद्रमानाचे दीस दिकून आमगेले आमकां महिन्याक केन्नाय थोडे एक तिथी चढ उपरी शून्य म्हणून येऊन दीस 28 हे आपल्या अधिक मास जेवण मेळचे आमकां चांद्रमानाचे आमकां मांत्र तशे एक चिंता आम्ही मना दवरली म्हणून जाल्यार उत्तरायण प्रारंभ जातन देव उठायलो आत्ता हंग आमकां कसं दिसता म्हणून म्हळ्यार देवान शयना वतना रात्रीचे एक देव येसके रात्री देवी तिका बारी बेजार जालके देव शयना चमकलो देव ती पुरे ताका पांय पूण शयना चमकलो यो देवा आनी मेगेल वेळाक कसले देवाला काम जायना म्हणून तिका भारी बेजार जावन देवाला मागली की तिने तेदन देवान तिकीक चांगली कसले म्हणून म्हळ्यार हे 4 महिन्यांतू म्हळ्यार खंयच्या शयनी एकादशी दुखून प्रबोधिनी एकादशी ते आत्ताच्या आषाढ शुक्ल एकादशी शयनी एकादशी दुखून कार्तिक शुक्ल एकादशी प्रबोधिनी एकादशी तई 4 महिन्यापर्यंत कोण देवाले किंचित काम करताय पळय तांका चड फल म्हणून म्हणली की पळय आम्ही पुरे फला खातीर आसतल जन फलश्रुती सुरवे पडून मागीर स्तोत्र वाजयतल जन आम्ही त्याच्यावन देवान पळय आमकां काही कोडो व्रत आणि म्हळ्यार केन्नाय कोड आमकां म्हणून गोतस वड फलश्रुती सांगची देवान ताचे खातीर म्हणले फल चड पट्ट म्हळ्यार डबल फल मेळटा म्हणून म्हणली की तशें जावन आषाढांनी जावन या देवाल चातुर्मास म्हणटाचे आता गुरुपौर्णिमे विषय सांगला पळय त्या दिसू देव सुरवे चातुर्मासा बसता केदना आषाढ शुद्ध दशमी एकादशी फुल दिवस म्हळ्यार आता आमकां पर मंगळार आमकां सूर्योदयाची वेळाची एकादशी आमकां तशें जावन मंगळार आमकां एकादशी तशी सोमारा दशमी तिथी असता सूर्योदयाक ते दिसू देव दशमीक चातुर्मासा बसता देव तशीची देवान चातुर्मासा बसतरी गुरून चातुर्मासा बसचे आम्ही पळयता पळय गुरुपौर्णिमे ते तसो गुरूंक येवन पुरे चातुर्मासा बसचे हे 4 महिन्यांतू देवाल काम चड जावका ताचे खातीर त्या गुरुपौर्णिमेंतन तो विशय सांगता हांव तुमकां तशी ह्या 4 महिन्यांतू नाना नमने व्रत शास्त्रांतू सांगिलस पुराणांतू सगळ्या वेदांतू पुरे आमकां सांगिलस कसले म्हणून म्हळ्यार चातुर्मास्य व्रत म्हळ्यार तांतू सुरवेच महिन्यांतू आषाढ एकादशी दुखून आषाढ श्रावण दशमी तई शाकव्रत तरकार सोडचे मागीर श्रावण शुद्ध एकादशी दुखून भाद्रपद शुद्ध दशमी तई दूध सोडचे क्षीरव्रत म्हणतात ताका मागीरचे महिन्यांतू दही सोडचे कडेचे आश्विज शुद्ध एकादशी दुखून कार्तिक शुद्ध दशमी तई आम्ही शाकव्रत म्हणतात नाही शाक नाही शाक क्षीर दधी मागिरी कडेच आम्ही कसल सोडका म्हणून सांगला पळय शाक सुरवेच्या बाई आता नाही कडेची शाकव्रत येता सुरवे शाकव्रत येता मागीर क्षीर मागीर दधी मागीर कडेक आम्ही शाक द्विदळ व्रत द्विदळ धान्य खंयचे धान्य बेतल्यार दोन्ही सम पार्ट जात पळय
तुरी डाळ खावच्या ना उडद डाळ खावच्या ना धान्य खावच्या ना जेवण खावच्या ना मस्त कडस ते पुरे सोडकात विदळ तशी त्या वेळाक या सोडची मात्र एक व्रत नाही धर्म आम्ही धर्माचरण करची वेदव्यासान आमकां दिल्लेले इतिहास पुराण आमकां बायल मनशांक वेद वाजूच्या जायना तशें इतिहास पुराण उपनिषद रामायण भागवत कसले वाजू येत आम्ही हे 4 महिन्यांतू कसं आमकां साध्य असं तितली वाजयाची त्या मात्र नाही मागीर व्रत असं लक्ष प्रदक्षिण काढतो म्हणले कोण कोरेत काही लक्ष नमस्कार म्हणारे नमस्कार म्हणार आमचे नमस्कार घालचे उठाचे अशी 1 लक्ष नमस्कार जेवका मागीर केलो जन वाती देवालय कतीर सगळे वर्सा जेवची लक्ष वाती बत्ती करची म्हणटा आपल्या वाती कपसान त्या करून देवाक दिता म्हणून समर्पण करता म्हणून सांगून घेतलंय जनसची कळवा कसं जला रे तुम्ही लेखू येत कसं म्हणा देह दंडन देवान दिलेलं देह देवाल कतीर आम्ही दंडन करचे मस्त त्या सुख शारीरिक जाऊन सुख भोगची पशी जाल तितले सुख त्याग करचे ते आमका हे परे व्रत शिकयता आता एकादशी व्रत कळली नव तुमका मनय घट्टे सुका त्या व्रत कोरका जाल्यार निराहार सुका आता अन्न मात्र सोडची वेळ म्हण नाही निजावन पुरे सोडका ज्याला कष्ट जातात पुरे जनाक ताजे खातीर कोण कशी जाता तशी नियम द बरे तांदूळ खायना नशी वरलेलं खावे तर म्हणलेच नाही आता पळ्या चुदास मामाने एक पंत म्हणलेले कसले म्हण म्हळे एकादश इंद्रिय देवाल दिकड सुका म्हणजे एकादश व्रत म्हळ्यार आम्ही कसं करता काही गोचवे दान मने खाण त्या खाण भितर वचकत रे एक पोट तोपांत कापी करून दवरून पित्ताचे आमगेले एकादशी मरलेले दिस पुणे आम्ही मस्त खाऊचे उणेच केल्या कान करून एकादशी सकाळी एक पळारू दनपार एक पळारू सांजे एक पळारू रात्री एक पळारान तुझ्याले देव खंयची चमकत आम्ही म्हणूस अष्टमी म्हणून म्हणली कुडल्या समय एक राबून कितले विष्णू सहस्त्रनाम म्हणून पुरजल रे कृष्णाल कतीर काम करत काम चढ जले उपासाचे पळाराचे नैवेद्याचे अनेक ते कोरू का जल रे मस्त खाऊचे दिकड मन दिवची सोन मागीर आमकां कसले कोरू ना म्हणून एक सांगता कसले कोरू जायनी काम करू जायनी या करू जायनी त्याच खातीर पयले रामरक्षा स्तोत्र सांगता सांगला रामनाम म्हणे विष्णू सहस्रनामा इतले पुण्य मिळता निरंतर रामनाम तोंडा दुखून येवो खंयचेची देवाल काम करता चांग म्हणून तशी अनेक काणेस मानदात रायू हे भविष्योत्तर पुराणांतू सूक्ष्म जाऊन सांगता मानदात म्हणून रायशील तुमकां पुरो जन ಗೊತ್ತಸ್ತಿ काणी भागवतांत येता ते मानदात रायाल काळांतू मानदाताल काणी विंगडस ज्याला ಈ काणी ಬರಗಾಲತ್ ನಾ ಇತಿ ನಿಮ್ತಿ ಬರಗಾಲ ಜಲ म्हणतो तागेल गुरु वशिष्ठाले निमगितना तांगेल दिव्य दृष्टी इरतानी सांगताचे एक शूद्र तपस करतारस तक समार कुरिती त्यामुळे कृतयुगांतू शूद्रादिंक तपस्येनं जमण शिलाय आता पुरे सांगला ओढ जत्ते विषयू जवो जलरी तश म्हणतात तक मन येना एक जीवाक हत्या करताना माका त्या सोण कसला उपाय असवे म्हणून गुरुला निमगितना तरी आषाढ शुद्ध एकादश येयली ते दसू तुगेल्या अरमने तुला पुरायजन मात्र नाही तुगेल सगळे प्रजा वर्गाना तो दीस उपास केलं म्हणून झाला रे तुमगेला देशांत पावस येता म्हणताना त्याची सुलभ दिसत ताका कोणाले जीव काडची कशी म्हाका त्याची जायता म्हणून सांगून दिसून त्या करून पावस येयलो बरगाल निवारण जाल्ले आता एकादशी विषय सांगची जाल्यार आनीक मस्त वेळ जालो आवरा बैत हा कसले निमका जाल्यार तुम्ही मागीर निमग्याची म्हाका अनेक कसं म्हळ्यार गुरुपौर्णिमे विषयी सांगता आम्ही म्हणटाचे कसले गुरोर विना कसले गुरु नानशी आम कसले जायना सुरवेक सांगले ज्ञानाद्रते नैव मुक्ती ज्ञानम नैव गुरोर विना आम्ही आता कितले वाजिताचे खंयचे जो आम्ही होडोड विषय वचे नाका वेद इत्यादी वचे नाका सान सांगता विष्णू सहस्रनाम वाजिच्या शिकताचे आमी चितले आम्ही रामरक्षा स्तोत्र वाजिता शिकताचे आमी चितले आम्ही त्यामुळे आमकां विद्याभ्यास संस्कृत अक्षराचे नॉलेज पक्कन त्या संस्कृत लिपी कन्नडाना ट्रान्सलेट जाऊन बुक मेळटा आमकां आमी जावन आमी वाजिताची जाल्यार केदनाय कसले जाल्यार एक गुरुमुखेन शिकू का म्हणून गुरुमुख म्हळ्यार त्या गोत्तशील जनाल करीना शिकू का ते कोणकी पारायण केलेलं जन तांगेले शिकाय त्या म्हळ्यार कितली की चूक आसता पळय त्या गोतनान अशी आमी म्हणटर वताची हांव चेडवांक गायत्री मंत्र म्हणटा हा म्हणूस कसा दियो यो भारी अर्जंट तांकां दियो यो ना प्रचोदयात म्हणचे तांणी कळवा ओम तत्सत् पितृवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि दियो यो ना प्रचोदयात दियो यो तशीच जाता हांव एक दीस म्हणले ते कसले तुम्ही दियो यो न प्रचोदयात म्हणजे दियो यो न प्रचोदयात ते तशीची प्रति एक कशी म्हण म्हळ्यार आम्ही माम म्हणचे कडेन मा म्हणटाची
कळपे विचार्य म्हणजे कडे एक कसले एक स्वरा भेदु जलरी संस्कृत एक हंतो अर्थ भेदु जता एक स्वरा विसर्ग भेदु जलरी अर्थ भेदु जता ताजी निमती कसं की जता आम्ही म्हणजे ताचे कत्रे गुरुमुखेन शिकू का ताचे कत्रे म्हणजे ज्ञानम नाही मग गुरुवर विना सान विषय अंतू पण आम्ही चुकता म्हणताना एक आध्यात्मिक जाऊन एक पारमार्थिक जाऊन आमकी एक देव मेळका म्हणून म्हणताना आम्ही स्वयं कसल की बुक सकड वाजिला रे त्या बुकांत आमकां कितले की क्वेश्चन्स येता पळय हे परिहार जायना अशी आमगेल्या मनान तो संशय असता द्वंद्व असता हे द्वंद्व वशेल कडेन देव आमकां मेळच्या कश्ट जाता त्या वेळाक ते द्वंद्व निवारण जावका जाल्यार एक योग्य गुरु आमकां मेळका भाग्यान मेळची ते गुरु मेळका जाल्यार भाग्य जावका पुराय जनाक त्या भाग्य मेळता म्हणून सांगूच जायना जाल्यार एक योग्य गुरु मेळका जाल्यार भाग्य जावका ताजे कधीर सुमध्व विजयांतो मध्वानी सांगिले कसले म्हणून मुकुंद भक्ती गुरु भक्ती जाये कोणाक गुरुर वैरी भक्ती असकी कोणाक एक योग्य गुरु मेळटकी तांकां केन्ना हरिभक्ती येता मुकुंद भक्ती देवाल वैरी भक्ती येता देव मेळचे वाट कळटा तश्चावनो आम्ही यस्य देवे परा भक्ती तथा यथा देवे तथा गुरव म्हणून सांगले मधवानी कसं लेका म्हणून म्हणारे आमकां देवाला वैरी कितली भक्ती असत पळय तो देव मेळका जाल्यार तितली भक्ती आम्ही गुरुल वैरी दवरून घेऊन आसू का कसले तद्विद्दी आमकां रामायणाचे प्रथम श्लोक मेळटा पळय तद्विद्दी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया कसले जावका म्हणून जाल्यार आम्ही गुरु लागी निमगुका कशी तांगेल सेव कोरका प्रणिपातेन तांकां नमस्कार कोरका मागीर तांगेले का विश्वास आमगेल वै रहिले तांगेल सेवानी कोर मागीर परिप्रश्न मागीर प्रश्न निमगुचो सीधा वचो ना मी गुरु लागी म्हाका त्या गोतनाशिल्ले त्या सांग निमगुचो जायना तुम्ही आरणी पळोवनच चापुरो उद्दालका पळोवनच चापुरो नवे पुडले काला सत्यकाम जाबाली पळोवनच चापुरोची वेदांत उपनिषता काणींतनी पुरे तांणी कशी शिली पळया मागीर कितली की कष्ट दित गुरु तांकां मागीर कसले शिक्षण दिवचे पशी पुढे गुरु आजीने अनुग्रहानं तांकां सर्व शिक्षण प्राप्त झालेलं आम्ही वाजिला नवे आरणी उदालकू सत्यकाम जाबाले असल मस्त सकड शिशांगेल कारण आमकां उपनिषदांतनी मेळटा पळय तशी वैशाख शुद्ध त्रयोदशी आता नाही वैशाख शुद्ध त्रयोदशी आम्ही व्यास जयंती म्हणजे व्यास जयंती ते दोसो वेद व्यास ऋषी पराशर आणि सत्यवती निमती जन्म तांणी अवतार घेवच्याक पराशर ऋषिकनी सत्यवती तांणी निमित्त करून घेतले कोणे विष्णू परमात्मान आणि वेदव्यास जावन तांणी जन्म आयिलीची त्या वेळाक ताका वेदव्यास जयंती म्हणजे तरी पर गुरुपौर्णिमेक व्यास पौर्णिमा कसल्या म्हणजे म्हळ्यार वेदव्यास जावन अवतार घेवन येवन तांणी पराशरांगेल वटू शिक्षणे वचे मागीरी आषाढ शुद्ध पौर्णिमा आमी व्यास पौर्णिमा म्हणटा पण ते दुसरे दिसाक वेद विभजन करून ब्रह्मसूत्रा भाष्य बरोवन जगत्याक तांणी ज्ञान दिल्लेले वेद पुरे ಒಟ್ಟशिल विंगड करून ताका एक काणे सानी कसं सनी काणी चंदिक काणी म्हळ्यार बदल जल्लेली प्राकांतो गौतम म्हणलेली ऋषीशील तुमका पुरे जನ ಗೊತ್ತಸ್ ಅಹಲ್ಯ ಗೌತಮಾಲ್ ವಿಷಯ ಗೌತಮ ಋಷಿಲೆ वेळाक एक पंत बरगाल येतके गोड बरगाल सगळेची भरतखंड अंत बरगाल खैना कसले ना कितली की कुल गुरु आश्रम सची तांगेल शिष्यव्रतीचे सची खंय कोणाकय पट्टाना नसल्यार धर्म वरच्यो कशी पट्टाना नशी तांकां कसले शरिराक एक कसं म्हणजे शरीराक तुम्ही आजी पशी पुढे सारस्वत आमगेले मूल काढोचे आमकां सारस्वत ऋषील काणीन तो येते बरगाल येतना सारस्वत ऋषीक सरस्वती देवीन दिसा एक झळकी दिवची आशिल्ले हांगेक आमकां कसं जाल्ले आमकां मिनुतीन ब्राह्मण म्हणटाचे आमी खाव येता त्यामुळे आमगेले मूल जावन आशिल्ले सारस्वत ऋषीन खाल्ला त्याच्यान आमी खाव येत हे आमगेले मनान तू बसले जाल्यार एक प्रश्न निमगोचा कसन म्हणून म्हळ्यार सारस्वत ऋषीक त्या झळकी खाताना त्या झळक्या वापास जीव दिवची कसली शक्तीशिली तांणी कसं करता आशिल्ली म्हळ्यार तेजे काणटनी तशी दवरून खावन जर ताका तांगेल शक्तीन जीव दिवन वापस नाही तू सोडतलीची कसं लेका म्हळ्यार देह बरल्या मात्र धर्म वर्तन शरीर माध्यम खलु धर्म साधनम
जाल्यार आमकां ती शक्यच ना न्हय मरलेले तुमकां सोडले कसलं खावच्या ना जे कसलं खावे तर आम्ही सांगचे नाही ते उट्ट तन्निष्ट ओट्ट पररिष्ट म्हणून असो जवो जवो त्या विषयी नका तशीच हंग बरं घालत ना पुराय कुलगुरू म्हणजे ತಂಗೆಲೆ 10,000 ಶಿಷ್ಯ ಸುಖ ಮನಸ್ಸು ಕುಲಪತಿಂಕ ಪೂರ ಜನ ಗೌತಮ ಋಷಿನ ತಂಗೆಲೆ ಶಿಷ್ಯ ಸಮೇತ ತಂಗೆಲೆ ಆಶ್ರಮ ಅಂತ ಆಶ್ರಯ ಇದಿಲ್ಲ त्यावेळाक गौतम ऋषीले तप प्रभावान ತಂಗೆಲೆ आश्रम ಅಂತ कंच कई उणीना पावसू येस उदाक येस अन्न आहारस सगळेस अशीच 4 वर्ष गेले 4 वर्ष वत्तरी त्यावेळाक पावसेवच्या शुरच्या हंगा आश्रमांत गुरुल वटो रापचे स्वाध्याय प्रवचन करचे देवाल विषय ऐकूचे चंदायर 4 वर्ष गेले ತಂಗೆಲೆ त्यावेळाक पावसेवच्या शूर जाले जाल्यार तांणी गौतमाले म्हणले आनी आमगेला आश्रमा वत्ताची म्हणटना गौतम ऋषींनी ಸ್ವಲ್ಪ काळ राब्यानीस हे आतिथ्य त्यावेळा तांकां गौतम ऋषीले उत्तर मिकून मोच्चा जायना हंग एक मध्वाचार्य एक चंद विषय सांगताच पण आमकां तात्पर्य निर्णयांतू थंय गौतम ऋषी निमती एक गोहत्ये जाल्ले म्हण म्हळेल विषय येता म्हळ्यार त्या ऋषीश्वर पुराय आम्ही आमगेल गुरुकुला वचुका जाल्यार कसल करचेत म्हण म्हणटा तांणी आलोचन करून एक दर्बेची गायी पूर्ण गौतमाला आश्रमांत चरू सोडताच चरची म्हळ्यार गोतच न्हू तुमकां खावचे तणन चरू सोडतना गौतम ऋषी आश्रमा येवची वेळू पळयतात तांणी हाता आशिल्ले एक दर्बेची ತಂಗೆಲೆ आत्तांत पुरे दर्बे समिती धरल त्याच्या काडीन ते गायक शू करतात दांडायताची खत्त नव्हे पुरे जना अन्न मेळचे या नव्हे शू करतात त्यावेळा ती गाय मरतना पुरे ऋषीश्वर गौतमाला वैर अपवाद घालतात की तुम्ही गायक गोहत्ये केलेले दिकून तुमगेला आश्रमा राबून अन्नाहार घेतले ते गोहत्या पातक आमकां येता तशें आम्ही आश्रम सोडून वत्ताची म्हण सांगून तांणी पुराय वत्ताची म्हण आमकां पुराणा काणी मेळटा हे एक विचित्र दिसना हांवें तुमकां म्हळ्यार म्हाका दिसला गौतमाल तसल ऋषीन एक दर्बेचे गायक दर्बेन मारतना ते गायक मरण जाल्ले म्हण म्हणटना ते कशी साध्य ऋषींक दिव्य ज्ञान असं म्हणतना तांकां ती दर्बे गाय म्हूण कळली मे हान्नी केलेले म्हूण कळली मे तांणी ते गोहत्ये जाल्ली म्हूण कशी वापरलीची इतले पुरे आमगेल मना येता मध्वाचार्य तात्पर्य निर्णयांतू ताजे कसले बॅकग्राऊंड म्हळ्यार ताका कसं कतीर तशी जाल्ले म्हूण तांणी सांगता पळय कितली चंदी काणी पळय ईश्वराक दोन्ही बायलो म्हूण आमी म्हणटात गंगेनी गौरी केन्ना पळयलें तांगेलांतू कांय पुणी कटपट जातर आशिल्ले म्हूण कळवे त्या वेळाक गौरीक ते गंगेक पंत थंय दुखून वयर बैसून गौरी पळोवन तीन हासचे गौरी कोपेवचे ही पुरे पुराणांत एक काणी त्या वेळाक गौरीक मना येत ते कसं म्हणून म्हळ्यार ते गंगेक पंत कशी पुणी भुलोका पेटोया म्हणून ताका समजून ती कसं करता ती गेल मोगाच तो विनायकू ताका पळयता आनी तू भुलोका वचून अशेच करी ते गौतम ऋषीले आश्रमांत तशें पुराय जातर आसा थंय बस अशेच करी तो विनायक येवन खंयचे वेळाक म्हळ्यार उपास पळय बरं घाल जावन पावसाच्या सुरू जाला त्या वेळा येवन गौतम ऋषीला आश्रमांत एक संन्यास म्हळ्यार एक ऋषीश्वर जावन मेळनो त्या ऋषीश्वराला मात्यांतू तुम्ही राबची समने कितले काळ कोणाले हांग तुम्ही राबताची आतिथ्य घेताची कष्टा वेळार जाल्ले आता कष्ट वचून तुमगेल्या आश्रमांत फल पुरे जातना पावस येवन कसले तुम्ही अशे राबचे हे हंगू म्हणून घेता कळवे आपत धर्म म्हणून म्हळेलं असं त्या वेळार तुम्ही राबलीची सम आता तुमगेला आपत पुरे घेतलं तुम्ही या पुरे करून तुम्ही हंग दुखून वचू का म्हणून सांगणार कशी वच्ची आम्ही गौतम ऋषीक बेजार जात नव्हे इतली काळ आश्रय दिलेले आश्रय दाताल उत्तर मिकून वचे एक पाप जात नव्हे म्हणटा तरी तुम्ही अशी करायची म्हणून सांगून त्या दर्बेची गायीचे ते सोल्युशन दिलेले विनायकानं म्हणून कोणे गणपतीनं म्हणून मध्वाचार्यान सांगला थंय कसं जात म्हळ्यार गोहत्या पाप तुक कैले तुगेला आश्रमा राबना म्हणून पुराय ऋषीश्वरान वत्तरी अंक भारी बेजार जावन ते गोहत्या पाप परिहारा कसल करचे म्हणून आलोचन करून गौतम ऋषी कठीण तपस्ये करून ते गंगेक तोग्गू हाडून त्या गायीचे एक कसले कळेवर असं पळय म्हळ्यार ते दर्बे गाय तिनी जावन थंय उद्दाक गंगेचे उद्द आयले रे
त्यांतू तुकून त्या गाय सजीव जाल्ली म्हणजे मिगेल पाप परिहार जत्ता म्हण तांगेल मना येऊन कठीण तपस्सी कोरनो गंगेक तानी तो गुप हाडयताच काय हाडोनु ते गाय खंय आसपळे ताजे वयरच्यान गंगेन पास जातना ते गाय निज रुपारी म्हणजे गाय जावन वतती मागीर तांगेल पाप परिहार जाता तांनी ते गो म्हळे गायी गो द म्हळ्यार अपास जीवन दिल्ली द म्हळ्यार दिवचे वारी म्हळ्यार उदक गो द वारी त्या गंगे गौतमाल आश्रमा होळ्ळीलस पळती ती गोदावरी म्हण म्हळेल ना मारा तोळती पळे गोदावरी नाही ती तशी गंगेची गोदावरी तशी पळे गोदावरी स्नान हे श्रेष्ठ म्हणून म्हणताच ही काणी मागीर गौतम ऋषींक त्या गंगेक हाडोन गोदावरी जावन तीन होळनो आपण गोहत्या पापा दुखून मुक्त जालो म्हणून दिसतरी मागीर स्थिर मनारे आलोचन करतना तांकां कळ्ळी हें पुरे ऋषीश्वरान कुडून केल्लें म्हणून सांगून कोप येवन तांणी त्या ऋषीश्वरांक शाप दिताची कसले म्हणून म्हळ्यार तुम्ही एकक आश्रमाचे कुलपती जावन ज्ञान शिष्यांक वांटूचे वृत्तीर आसून तितली ज्ञानी जन कसं की एक क्षुल्लक अपवाद मिगेल बेरगल्लो त्यावेळी कसलो गोहत्या तितलो व्हडलो अपवाद क्षुल्लक बुद्धी तुमगेले तशें तुमकां तितली ज्ञान आसून कसल प्रयोजन जालें तुमगेल ज्ञान पुराय नाश जावो ज्ञानाचो अंधकारो सगळे जगत्यांत जालो तसल्या कसं जालें कितले की काळ गेल्ले हे रबले कसं न्ही गुरु शिष्य याचे रबले खंयचे आश्रमाची गुरूंक ज्ञान ना गौतमाले शापा निमती ज्ञान पुराय शून्य जाल्ला तांगेल शिष्यांक कशी तांणी शिक्षण दिवचे त्या वेळाक पुराय देवते तांकां हो मधू पुराय राबले पुराय देवते देवाल्याक पायम पडू वताची सांगताचे शिष्य जाल्ला भूलोकांत ज्ञानाचो अंधकार जाल्ला कसल करचे म्हूण कळना म्हणटना देव तांकां आश्वासन दिता आपण अवतार घेवन येवचे वेळ लागी जाला म्हणून सांगून आश्वासन दिता पराशराक आनी सत्यवतीक निमित्त करून घेवन काल्पी द्वीपांत वेद व्यास जावन जनान आयलो हंग ज्ञानाचे अंधकार ते वैशाख शुद्ध त्रयोदशीक वेद व्यास जयंती म्हणजे जनान आयलो अवतार घेऊन आयलो जनन म्हणून आता काही त्या म्हणारी एक पट्टांत एक निमित्त करून घेतील मात्र ते आम्ही लेखील बरी नियोग कसं की सकाळ सांगला ना नियोग पद्धती गरबीण जाले कसले ना तुम्ही पळया त्या सिच्युएशन मची बाजून घ्यायची कळवे तुमका महाभारत पळी जाते टीव्ही सिरियल दाखयता एक अदृश्य परदेशी केल्ले कसं की आमके नमने चेडवांक ते चेडवान निंबूचे ते कशी जाले भारत माई ते कशी जाले तशी कसले ना देव केदन जाल्यार रे प्राकट्य जालो सत्यवत्या ऊरू सत्यवत्या म्हणस पळे म्हळ्यार तिगेल जांगेर तो प्रकट जालो म्हणस वेदव्यास सान शिशू नाही तो 6 ವರ್ಷ ಇತ್ಲಿ ಬೆಳವಣಿಗೆ ಶಿಲ್ಕಿದೆ ಎತ್ತನಾಚಿ ತಕ್ಕ ತಶ್ಚಂತ ಜಲ್ಲೆಲ್ ತತ್ಕಾಲ ಪರಶರಾಲ್ ಒಟ್ಟು ಅಮ್ಮ ಎತ್ತ म्हणून आशीर्वाद घेतनी ಪರಶರಾಲ್ ಒಟ್ಟು ಶಿಕ್ಷಣೆ वततो म्हणून शिक्षणे चमकल वेदव्यास आम्ही म्हणले पण आता गुरुपौर्णिमा म्हणले ते दुसऱ्या दिसाक ताणे सगळे वेद पुरे ती सुलभ जावन त्या गुरुंगेल पुराय मनान तुला कलमश दूर जावन वची तशी कोरून तांक बाजूच्या सुलभ जावची तशी म्हणा आणि येवची कलियुग आमकाय जावची तशी सुलभ जावची तशी ताणे ब्रह्मसूत्र पुराय रचन करलं दीस होता तस जावन ताका वेद व्यास पौर्णिमा म्हणजे म्हणून सांगून आमका सांगताचे तस जावन ते दुसऱ्या दिसाक गुरुंक आम्ही म्हळ्यार सगळे लोकांक वेद व्यासू महागुरु जावन येवन ज्ञाना अंधकारान बुड्डिल्यांक उज्वाड दक्कईल ताणे त्या दिसाक म्हणून म्हणलेल खातीर आम्ही ते दुसऱ्या दिसाक व्यासांगेल पूज करची प्रतीची आम्ही पळिताची प्रती मठाचे स्वामी कोणे जेवते अद्वैती जवो खंचे सिद्धांत असो गुरु म्हळेल पदवीर काणसची तांणी पुराय व्यास पौर्णिमा ते दिस वेद व्यासांक पूजन कोरनो मागीर तांणी केशमुंडन करून घेवन वेद व्यासांक पूजन सुरवे जावन तांणी चातुर्मास्या बसचे हे चातुर्मास्या बसू दिसू गुरुपौर्णिमा यतिवर्यान पुरे चातुर्मास्या बशी दिसू गुरुपौर्णिमा आम्ही आता पळोवक म्हळ्यार यतींगेल एक त्या कसं जालें आध्यात्मिक विषय जालो आतां ताके कारण कसं जालें म्हणून आम्ही अशी लेखलरी
कसं जत्ता व्यावहारिक जाऊन लेखलारी कसले म्हणून म्हळ्यार यतींक एक नियमस यती म्हूण यती पिठार संन्यासी पिठार बशील जनाक एक नियमस तांणी खंयचे गांवांतू 4 जेव 5 दिसा पशी चड राबू नाई त्या म्हळ्यार मोह हा दुखून तांणी धूर कोणाले वैरी ममता वांछल्यश्चानज वसुदैव कुटुंबकम ತಂಗೆಲೆ पुराय जनाला वैर एकल एक मुगसका एका गावान 10-15 दिस रबली म्हणून दिला त्या जनाला वैर कसल की एक वांच सकड जावच्यानज ತಂಗೆಲೆ एक आध्यात्मिक साधनिक त्या एक आड दित्ता म्हणून म्हणेल कतिर यतीश्वरानी एक गावा 4 दिसा पुढे चढ रबुन जलरी हंग कसं जत पळय आषाढ श्रावण भाद्रपद जोर पावसा वेळू धाराकार पावसू ताजी नंतर आव त्या सांगली पळय आषाढ एकादशी विषय शयनी एकादशी देवाल चिंतन कोरका 4 दिसा एक गावांतू वच्चे म्हणून म्हळ्यार त्या सतशास्त्र अध्ययन म्हणताची सत्यशास्त्र अध्ययन कोरका प्रवचन दिवका म्हणून सकडच यतीश्वरांक म्हणतात त्या खंय एक कडेन राबल्या मात्र साध्य जाता ताजी नंतर जोर पावसाळीन तू क्रिमिकीट अहिंसे जावका नम यतीश्वरान लिमती जलरी पळय पाय्या पंदाक कसले एक चारक परक जाऊन पळय क्रिमिकीट कितले पळया आमगेले घरांत कितले असत पळया पावसाळीन तू हे पुरे तांकां बाद जावच्यानच कसले जावच्यानच म्हणून म्हणले कतिर तांणी एक गांवा राबुका चातुर्मास्य व्रत करका म्हणून सांगून यतीश्वरांकय चातुर्मास्य व्रत सुरजत तांणी आषाढ श्रावण भाद्रपद आश्विज खंयचे जेव एक गांवांत रबचे पळय आमी चातुर्मास्य चूर जेल्ले गुरूंक गेले म्हूण आयकताच पळय कार्तिकांतू चातुर्मास सोडची तांणी तशी त्या प्रदेशांत तांणी राबुका म्हणसता राबील कडेन तांगेले एक शास्त्र अध्ययन तशी शास्त्राचे प्रवचन त्या गांवांत तांणी करता म्हणून सांगून अस इत्याक म्हणून म्हळ्यार देवूय चातुर्मासा बैसून जाता यतीश्वरय चातुर्मासा बैसून जाता मागीर हांव तुमकां त्या आषाढांतले विषय सांगतना या सांगला सर्व भोग त्याग करका ताजे नंतर देवाल विशयांत आमी चड मन दिवका गुरूंक गेले निमती जाऊन आमकां ज्ञान मेळका गुरु पौर्णिमेचे एक मुख्य उद्देश कसले म्हणून म्हळ्यार आम्ही अध्यात्म गुरु जेवो तशीची आमकां जीवनांतू कितली की गुरसच अंग जीवन करका जाल्यार एक व्यावहारिक जीवनाकय आमकां मस्त नमने गुरसाचे आम्माची सुरवेची गुरु जत आमकां म्हणटना हे पुरे गुरूंक कृतज्ञता दिवची आमी गुरु पौर्णिमे ते दोसू म्हूण सांगून तशीची केदनाय पळया गुरु ना नशी खंडित आमकां ज्ञान ना आम्ही कितले शिकल्यांचे कितले वाजिल्यांचे म्हळ्यार गुरुमुखेन आयले ज्ञाना इतले शुद्ध ज्ञान आमकां आमी वाजून कसले मेळची ना आम्ही म्हणटात केदनाय कसले अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरवे नमः अज्ञान तिमिर अंधस्य अज्ञान मळले कळकादुकुनु ज्ञानांजन शलाकया म्हळ्यार एक कड्डी ज्ञान म्हळ्यार एक अंजन आता आमगेले दोळो कसले एक दोळ्याक कोयर पडलो आनी जाले दुसरेक जाल्ले आत आई ड्रॉप्स आनी म्हणून सकाळी फुडें आम्मा कसं करतशिली पचकर्पूर घाल नसतना काजळाक अंजन म्हणतात ताका दाट काजळ काणू दोळ्याक बिरबिरी सुवोन आणि ಸ್ವಲ್ಪ वेळ निदयाची दोळ्या दुखून त्या काजळाचे पचकर्पुरा उज्ज्याक दोळ्या दुखून उद्दा देवील पेटाक कसं कलमश असला रे दोळ्या दुखून वतशिले बाई बाय तशी त्या ज्ञान म्हळ्यार अंजन शलाकया कड्डीन लावचे म्हणून कसले की एक ते विषय आमकां आपल्या कड्डीन दोळ्याक काजळन लायतले फुडले क्रमस ते चक्षुरुन्मीलितमेन दोळ सोडवान दिवची गुरु कळटानी आमकां दोळ सोडवाचे म्हळ्यार कसले आमगेले अज्ञान मुचवलो दोळ ज्ञान म्हळ्यार विषय ज्ञान म्हळ्यार दोळ सोडवचो कळ्ळें दोळ मुचूच म्हळ्यार अज्ञान तशी चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरवे नमः त्या गुरून आमकां केदनाय आमगेले ज्ञान चक्षु सोडवाचे कोणे म्हळ्यार गुरु एक सानी काणी सांगता तुमकां आमकां पुराय जना गुत्तशील काणी सांगून हांव रबयता तुम्ही गोरा कुंभार भक्त कुंभार सिनेमा पळोवन नश्ट करूची त्यांत पळय नामदेवाल विषय येता ते नामदेव गोरा कुंभाराला तांणी वारकरी आत्ताय पळय आता आषाढांत सुरू जाला वारकरी आता पर आषाढ एकादशी पुराय पल्लंकी तुकारामू तुम्ही वाजिताची वापस हांव सांगता म्हणून वेळ वता ही पुरे ते विठोबाल मंदिरा वच्चे ते वारकरी सेव म्हणटा ही खंय संत महांतान सुरू केलेली ते दना
ज्ञानदेवान. तशी त्यांनी पुरा आयजनान ಒಟ್ಟು जाऊन पंढरापूर विठोबाक मेळच्या वचे एक गाव ज्ञानदेवालो, एक गाव नामदेवालो, एक गाव गोरकुमारालो. तशी त्यांनी ಒಟ್ಟು वत्ता ते गावा मुखांतर वचून पुरे जन ಒಟ್ಟು करून त्यांनी संतांनी विठोबाल दर्शना वचे. तशी एक पंत ज्ञानदेव पुरा जना घेऊन विठोबाला यात्रे वतना नामदेव यस्ता गोरकुमाराला घेताची. गोरकोंत पंढरापरांतो गोरकुंभाराला घेतं ना, तर ही गोरकुंभार तक जलेल तिथल्या तिथे या पुरे गोत्तच तुम्ही काणी त्यातून तुला थोडे विषय माणसांचे त्या वेळाक तुम्ही त्या सिनेमांत पळीला कसले म्हणून म्हळ्यार तो कोण पक्व हांतू म्हळ्या पक्व म्हळ्या कळणवे कोण समशी पक्व जल्लेले देहाक घट म्हणता दिकून ताण बुडकुळ करचे दिकून गोरकुंभारानं ज्ञानदेवान सांगोसी. त्यामुळे ज्ञानदेवा गोतच नामदेवा एक अहंकारच कोण आणतो भितरे परिपक्व जल्लेले म्हणतात तो आता गेले चिमट एक रुक्काच बड्डी ताजीन ताण बुडकुळ परिपक्व जलवे म्हणून धडावून पुढचे ते सौंडारी कळता त्यांच घेऊन येऊन तो पुरे जनाला मात्या मारतात. त्या विंगड जनाला मात्या मारून तू परिपक्व म्हणून सांगचे म्हणून म्हणतो ना हक्क नामदेवा त्या कशी विसी जता मेकेल मात्या का पुढतो गोरकुंभार म्हणे जातीन तो कुंभाराचो तो कोण म्हणून म्हणेल मन आहेत पण यो अहंकार न मनशालो गेल्या पशी ओढ ज्ञान देऊन तर बसल्यांचे म्हणून म्हणतात ताण लेखू काची लांत कसल की एक तत्वार्थ म्हण त्या लेखताना तागेल मन अहंकार येईल पळे त्यावेळा गोरकुमार यो परिपक्व जाईनी म्हणली पळे ताकू भारी बेजार झालो हो पहिलं दुःखार चमकल तो दुखून त्या वारकरी सोडले तो चमकल ही काणी तुम्ही पळे त्याची पंढरापुरा विठोबा तागेले आता अन्न घेत तशील तो तिथलं ओढ परम बघतो तो ते येऊन विठोबाला म्हणतात तुम्ही गेला अन्न दिलेलं नाही मी तू समित घेत देवा तसं असताना माका अपरिपक्व म्हणून कसाला म्हणले गोरकुमारानं म्हणून म्हणताना विठोबान पळता का तू गुरु सोदून मस इथे म्हणे तू गेला मात्यान तो हा मी गेले म्हणून म्हणाला आणि की असं ना तुम्ही गेल काय दोड बघतो जेवणाच्या पुरो जर तू गेल म्हण आणतो हा मी गेले म्हणून म्हणाल असं तुका आणि की देवाल तत्व कसं म्हणून कळचे असं तू एक गुरु मिळतं की दिक्कान असं म्हणून पेटोचे तुम्ही पळीला वतन तक्के गुरु मिळतात आणि पळते पाय काण दवरचे पुऱ्याकडे देव असं म्हणाल एक तत्व तंतु सिनेमान तो सिंबॉलिक जाऊन दाखवायला कळवाय विषय भारी गूढ असतो जलरी तांत्रिक सिंबॉलिक जाऊन आमक दाखवायला देव पुऱ्याकडे नस म्हणले तत्व नामदेवाक म्हळ्या प्रायमरी एक विषय नामदेवा गोतनातल्यावरी करत नव्हतं म्हणतात मागे त्या गुरुला गीत आणि राबून शिकून परिपक्व जवच्या ही पुरे काण्या मी पळिताची तैक आमक कोळका कळवे त्या दोळलो ज्ञानी जेवणाशील नामदेवा काही गुरु नानाशील दिकून तुका विद्या अपरिपूर्ण म्हणून सांगून विठोबान सांगता जलरी आमका देवाला वची वाट कोण दाखव का गुरु कळवे तशी गुरुपौर्णिमा म्हणून म्हणलेली कसल कतीर म्हणून सांगलंय वेद व्यासाल तसल महागुरु नामका जगत्य आमक म्हळे आम्ही त्या जगत्यांत वशील जन आमक एक कलिगाल आणतो वेद शिकू कष्ट म्हणजे तना एक निमित्त जाऊन ती गौतम ऋषीला एक विषय जाऊन निमित्त जाऊन विनायकाल निमित्त त्या एक जाऊन ते वेदव्यासाला अवतारक हानी पुरी निमित्त जाऊन कारण जाऊन वेदव्यासानं अवतार घेऊन त्या व्यास पौर्णिमा ते दसो जगत्याक ब्रह्मसूत्राचे भाष्य जर तिथली सुलभ पूर्ण इतिहास या पुरे जगत्या दिल्ली त्यांनी तस जाऊन आमका मुख आत्त आमक इथली सुलभ जाऊन देवाल विषय चिंतन करच्या जत जलतक कारण महाविष्णू वेदव्यास पदवी उडगास असो आमगेल योगायोग श्वेतवराह कल्पाचे आताच ब्रह्मालय श्वेतवराह कल्पाचे दिसू यो 51 वर्ष आमगेल ब्रह्माक तंतु भितर ब्रह्माल दिसू आत तंतु भितर 28 चतुर्युग तरस या 28 चतुर्युगात वापरांतो महाविष्णूची वेदव्यास जाऊन गेल आमगेल भाग्य इथे म्हळ्यार अनेक कल्पांतो म्हळ्यार अनेक दिसांतो ब्रह्मालय त्या वेळार वेदव्यास जाऊन अश्वत्थामान म्हणून तुमका गोतस हाजी पुढे वेद विभजन केलेलं नारद असची कळवे तशी ज्याला या आमगेल परम भाग्य तशी त्या वेदव्यासाक परिपूर्ण जाऊन आम्ही आमगेल तनु मनान कळवे काया वाचा मनसा त्रिकरणपूर्वक जाऊन एक प्रतिवर्ष त्या दिसाक आम्ही त्या वेदव्यासाले आराधन करचे तशी गुरु नानशी आमक जीवन ना गुरु नानशी खंडित आमक देव मिळणं ही चिंतन आमगेल मनान तसो का तस जाऊन आमका एक ओढ एक आध्यात्मिक गुरु मिळ का जला रे ते वेदव्यासाले एक अनुग्रहा निमतीच म्हणून लेखून आमका एक आणि कसं की थोडे आमगेले
जे कितले आसा आमकां वतना जाल्यार कसं की आमगेल्या मना मस्त सकट चिंतन आसा मस्त सकट जिज्ञास आसा एक योग्य गुरू आमकां मेळचे तशी करता मेळ्ळाय आमकां त्या विशयो जाल्यार एक कसं की आध्यात्मिक पथांत आमकां आनीकी औन्नत्या व्हरच्याक वेदव्यासा तूच कारण जावं म्हणून कृतज्ञता दाखोवचो तो गुरुपौर्णिमे दिवस इतले सांगता मग कसं सांगला ते देवाक आणि आमगेले गुरु स्वरूपोद्धारक जावन आशिल्ले आमगेले सुधींद्र तीर्थ स्वामी आमगेले चरणारा विंदाक परिपूर्ण जावन समर्पण करता हरि ओम श्री कृष्ण अर्पणमस्तु कसले निमगोचे असला वेळ उचलला फक्त न्ही कसले निमगोचे असले तुम्ही दिमा हिंतू क्वेश्चन घाला रे पुरो म्हाका गोत्त असल्यार हांव सांगता इत्याक म्हळ्यार क्वेश्चन तुम्ही दियाची त्या म्हळ्यार ती त्या जिज्ञासी जाता म्हाका एक सोदुया म्हूण दिसता गोतना नातिले विशय म्हाकाय कळटा त्या वेळाक तशी केन्नाय एक कसले चिंतन आसतना एक कोणाले मनाक कसले क्वेश्चन येवो सिल्ली क्वेश्चन दिसता निमगूच की नाका की म्हूण कसले लेखू नकाचे कसं की तुम्ही सान म्हणले केले म्हाका ते व्हड एक ज्ञानाक वाट दिवू परत येऊ कळलं म्हाकाय सोदूच्या एक शक्ती दिवू का ना देवाना पुराय विषय म्हाकाय मेळट म्हणून हांव सांगना त्याच्यावर तुमकां कसलेची आस जाल्यार चिंतना हंग निमगुच्या जायना नंतर तुम्ही दिमाही ग्रुपांत घालायची म्हाका कळलं रे हांव खंडीत देवान मिगेल मनान तू दिला रे मिगेल गुरुन ते म्हाका कसं की ज्ञान आयला रे त्या विशया चिंतन म्हाका कळलं रे हांव तुमकां सांगतली तितलेच नाही नातला मी जन द्यायच ना तितलेच हरी कसं निमगुच यमुना धन्यवाद सांगतो यमुना श्री ऐकत ना मैं कॅमेरा ऑन करे हा कॅमेरा ऑन केला श्री कृष्णाय वासुदेवाय गणपक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रीमती मानूरू भारती लक्ष्मण कामत गुरुमाता त्यांनी आषाढ शुद्ध एकादशी म्हणल्यार कसने कशी करचे ताजी रियल अर्थ कसने म्हणून सरळ जावन आमगेले मनाक कळची तशी सांगलीची गुरुविನ ಗುಲಾಮ ನಾಗುವ ತನಕ ದೊರೆಯದಣ್ಣ ಮುಕುತಿ ಮೂಣು मलगड सांगता आसाची गुरुपौर्णिमा विशयरी उलोवच्याक मस्त आसा जाल्यार आमकां थोडे समया भितरी मस्त विशय सांगल्यांची आमगेले हे मनुष्य जन्मांतू श्री गुरु मुखेन ज्ञान आणि व्रता पैकी व्रत एकादशी व्रत होड आधार स्तंभ म्हणटात हे संसार सागरांतू आसून तंतुलेरी वैर येवच्याक परमात्माला अनुग्रह मेळच्याक भक्ती ज्ञान वैराग्य मुक्ती घेवच्याक मार्गदर्शन दारदीप जावन तांगेले प्रवचना मुखांतर सांगता आसाची आमकां सो मानूर भारती कामत गुरुमातांक धीमही समतेचे जनांगेले आणि मिगेल वतीरी प्रीतीपूर्वक आदरपूर्वक धन्यवाद आणि तांगेले आशीर्वाद मागता आसाची मुखारसून अशी आमकां तांणी धर्म वेदांत विशयरी ज्ञान तिळवळिके मार्गदर्शन दिवका म्हणून पुराजनाल वतीरी निमित्त आसा ऑनलाईन मुखांतर हे कार्यक्रम भागवहिसिले पुरा जनांक धन्यवाद श्री कृष्णार्पणमस्तु जय हिंद भारत माता की जय भारत तशी करूया तू सांगेल वरी प्रश्न कोणी बरोवन घाल्यारी आणि पावयताचे आणि केन्नाय ह्या बंद दवरताची दी मागीर इथे म्हळ्यार गुड मॉर्निंग गुड नाईट असं सकट येवन पुरा जण डिस्टर्ब जाता म्हणाल का ते जावन तशें दुखून एक दिवस आमी तुमकां ओपन दवरताची त्या दिवस तांणी क्वेश्चन घालू क्वेश्चन तांणी घालोवची सावित्रका तांकां क्वेश्चन घालच्या एक दीस ओपन दी मागीर आन्सर हांव दितर वता त्या जाय जाल्यार तूं हे कर जय एवरी आयतार ओपन दवरया वय जय जय शेनवार ओपन दवरिल्या आयतार ताई ओपन दवरताची मागीर तूं आन्सर दिता वच कोणी क्वेश्चन्स जय 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 सकळ जनांक कृष्णाल भारतपूर्वक धन्यवाद कृष्णार्पणमस्तु सावित्रका ಅಕ್ಕ ತಿನ್ ಸೊಳ್ಳಿಕಿ ಮುನ್ ಭಾರತಿ ಅಕ್ಕ सांगचेवा ना म्हाका कसले सांगचा ना हांव भायर वचचेवा हा जायत भारत काम चंद्रिक मस्त खुशी जाली आयची ना
नाही तश कसले ना पळय मिगेल मना इतले असूच्या तिथले मान राहून सांगच्या मग मस्त कसले विचार करच्या जाईना कळलं कसं की मन आईले तशी हांव सांगतो तिथले थोडे थोडे चूर 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 तिथलेची ज्याला मग तुमगे लायक जातं मस्त माजूच्या सुरू केलं तुमगे अंत वचून बारी लाय जातं चंद्रिका माई मग खुशी जाता तर नेमकी मग कसल की एक सोर्स मेळता ना तुमकां म्हाका मस्त खुश जाला आज म्हाका गोतनातील मस्त विषय कळ्ळा थँक्यू काय ना त्या ज्ञान म्हळ्यार तितलेची चंद्रिका माई कसं गोतसोय म्हाका गोतनातील तुमगेल निमती मेळतं म्हाका कळवे अनेकल्याल निमती मेळतं म्हाका नाही अवधूत गीतेन तू सांगला पळय आमकां जीवनांतू 24 तत्व प्रकृतीन तू मेळचे 24 तत्वान आम्ही जीवन शिकताच काही अवधूत गीत बारी चंद सांगता म्हणताना त्या प्रकृतीन तुले खंजकी एक सान प्राणी ते सान एक पुंडरीक म्हळ्यार कणज म्हणता पळय ताजी निमती आम्ही जीवन शिकता जाल्यार रे मागीर नव्हे मनशाल निमती आम्ही कितली शिकचेस कितली जनाल मनाक कितली की विचार असता जाल्यार आम्ही घेऊन येऊ का न्हय चंद्रिका माय हांव तितले म्हणचे देवाला की हांव कितली कसल घेऊन येयले कितलं वाडायत घेऊन येयले तितले मात्र म्हाका मनात वरूं येता ताजी पेशी चड म्हाका जायना जाल्यार पण तू उलयत वय ना अरुंधती तू कापयलेलं म्हण हांव आय जस्ट केम इन बरें ती तेवी एक पळय तुका केन्ना कोणाला अशी पक्कनी मेळ्ळा रे म्हळ्यार एकादशी 23 दिवस कसं लायक करता हा 3 दिवस त्या देवान त्या बळी सांगला म्हळ्यार शास्त्रा प्रकार एकादशी म्हळ्यार देवाली एकादशी हरिदिन एकत ती देवान दवरलेली नाही नव्हे दशमी एकादशी द्वादशी तिन्ही ती तवाली दिकून देवानं सांगितले एकादशीच्या आचरण म्हळ्यार दशमी रात्री शूर जावन कळवे ताका सायंटिफिकली तू सांगचे म्हण की एक चिंतन आसतले कसले म्हळ्यार पळय आम्ही रात्री हॅवी फूड घेतले म्हण जाल्यार दशमी रात्री जेवचे करचे हॅवी फूड जाल्यार आमकां सकाळी उठयतना देहा एक आलस्य असतं न्हय तशी असच्या पुरो कळवे आता पळय खंयचे नयनतलं रे आमगेल खंयचे एक विषय जो आता श्राद्ध कर्म जाल्यार आमकां कशें असता पुल दिवस आम्ही मात्र अन्ना बदलाक भिन्न आहार घेता शिवाय नानतलं रे आमगेल्या घरांत एक श्राद्ध कर्म जावका जाल्यार रे पुल दिवस रात्री दशमी म्हळ्यार तिथीचे पुल दिवस रात्री कर्त्रान उपास बैसपा म्हणस वय कर्त्र कोण असता आणि उपास बैसपा म्हणस न्हय ते कसं खातीर म्हळ्यार देह एक शुद्ध असं म्हण आसच्या पुरो बैसतना आमकां कसले एक तोंदरे जेवचे एक पोटां भितरी सकट पळय तशें कसं म्हळ्यार सुमार वेळ बैसुका कसं की एक चिंतन आसुका तें म्हाका कोणेय सांगल्यार हांव सांगता इथे हांव निमगीता कळ्ळें मिगेले म्हाकाय ಸ್ವಲ್ಪ जन सांगतलो सची तांगेले निमगीता निमगून म्हाका कळची मात्र नाही कसं की एक आन्सर जेवच्या नज म्हाका सॅटिस्फॅक्शन जेवका त्या विशयांत कळव्या तशें हांव बदल सांगता सावित्राका इथे कसं की एक पळय वयर सारा येईल म्हण आन्सर म्हळ्यार म्हाका इथे किरकिर जाता सांगच्याक म्हाका अच्युत मामाले एक उडगस जेवचे आसा कसले म्हळ्यार अच्युत मामाले कोणकी निमगेले काय वेदांत म्हणल्यार कसले म्हणून त्यांना तांणी म्हणले की म्हाका गोतना नातील तुमकां कोणाक तुझे नातील सांगला रे तो मस्त गोतशील म्हणल्यार तेंचे वेदांत म्हाका त्या कुशना म्हळ्यार कसले म्हळ्यार म्हाका ते ओटो कन्फ्युजन जाता मिगल माइंडा म्हाका क्लियर जाल्यार मात्र विंगडा सांगता सावित्रका नानातले तुमकां सांगू न्ही म्हाका एक नमने हांव कसं की सांगले म्हाका तुझे न्ही म्हणते म्हाका एक गिल्ट जावचें ना म्हाका कळणी म्हणून म्हळ्यार बेजार ना हांव ओपन सांगीत न्हू म्हाका कळणी म्हणून तांत कसले वडपणय ना हांव कसले सानी जायनी त्या म्हळ्यार कोळचे हांव म्हणूस शास्त्र आनी कसं बाजूच्या तितलेस कळवे तांतू आमकां कितले मनावर तितले न्हू हांव सांगीत नव्हे विषय मस्त मेळू पुरो जाल्यार मिगेल मना अर्थ जावका ताजे नंतर हांव सांगता जाल्यार अर्थ जावका नानतले हांव एक बायपट करून सांग ते प्रयोजन ना त्या कसल कतीर म्हण म्हळ्यार म्हाका कळ्ळें मात्र हांव सांगू सावित्रका जाल्यार हांव निमगीता त्या कर्मांग करतल जनाले निमगिल्यार कळटा इथे खंयचे एक बट मामाले निमगून म्हाका ते सॅटिस्फॅक्शन जाल्ली म्हळ्यार हांव खंडीत तुमकां सांगता इथे त्या मेगल म्हणटाक विषय तोच कसं न्ही दशमी एकादशी द्वादशी ताणे घेतली दिकून 3 दिसान तू आम्ही तागेले एक चिंतन करता म्हणलेल कधी 3 दीस उपास करू शरीर साध्य ना मई बे त्याची कधी ताण दशमी रात्री आणि द्वादशी सकाळी ते दुसरी उपास चमका कशी करता सगळे द्वादशी सकाळी हांव सांगू विसरली दिसता द्वादशी सकाळी देवाला पूजे जावन पारण म्हणटात ताका
कळवा आम्ही देवाला नैवेद्य घेतली नंतर म्हणजे जेवणा जाल्यार शीत नैवेद्य करून त्या घेतली जाल्यार आम्ही मागीर ते दुसरे दीस आम्ही शीत खावचे ना म्हळ्यार एकादशी म्हण की रात्री ते उपास करका म्हणूनच जाल्यार आम्ही कशी त्याची म्हणणं ऍक्च्युअली इतले पळय कठीण जावन सांगूचे न्ही त्या म्हणारे म्हाका जाल्यार पुढे कसं की करचे वेळाक म्हाका एकादशी विशय गोतना आशिल्ले आता कसं जाला म्हळ्यार देहाक तितले स्टॅबिलिटी ना क्षमत्व म्हणटा पळय ते ना जाला कळवा म्हाका चिके डायबिटीस ಸ್ವಲ್ಪ हाय डायबिटीस आसून म्हाका चिके प्रॉब्लेम जाता फुल्ल उपास बशा मेजन जायना हांव देवाला सांगचे म्हाका जायना म्हाका अनेक जन्म दी तू असल पुरे करच्याक नव्हे या जन्म मेजन जायना कसले बदच आमच्या कितली जाता मिगेले येथान शक्ती तितले मंत्र करता जाल्यार म्हाका कशी करू तितले करूत नव्हे सावित्रका नुसतं कठीण नव्हे जय म्हणून पट्टी मारूनच आम्ही करताची आम्ही कसं की सांगली नव्हे फलाहार म्हळ्यार फलाहार फ्रुट्स दूध तसं पुरे घेवचे तितलेच कळवा जाल्यार पूर्ती पुढे म्हाका निर्जला करूंक मजान जायनी येद्दोळ जायनी म्हाका पट्टी कसं सांगचे मनान तसं निजा निर्जल केल्यार श्रेष्ठ म्हणून जाल्यार म्हाका अंगडी वत देखून दनपार म्हणटा अंगडीन तू माती गुंवल्या बरी जाता त्याच्या हांव कशी करता म्हळ्यार कितली तांदूळचे घेता तितली तांदूळचे मागीर ताचे नंतर थोडे कसल की घेवचे तशें करचे वय मस्त थँक्स तुका हाय ना काय ना गोत्ताशील सांगचे सावित्रका मस्त काय म्हाका गोत ना मस्त विचार म्हाका ना थोडेच आमकां इतले गोतना तितले पुढे आम्ही सांगिल्ले ते आमकां गोत आशिल्ले म्हाका आमगेले धर्म तो कसं नाही स्वाध्याय प्रवचन म्हणले आणि स्वाम्याने एक म्हणले गोत आशिल्ले 4 जणां सांगला तांकां 4 जणां कळले तांणी 4 जणांना सांगताची कळवा अनेक 4 जणां वता म्हणटाना एक सान विचार जाल्यार सूक्ष्म विचार जाल्यार नव्हे एक पंत स्वाम्याला काम म्हणटाना म्हाका मस्त कळना म्हणटाना म्हाका एक उतर म्हळेलें तू गीत वाजीत न्हू गो स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात म्हणून सांगून वाजी न्ही तू कसं तुका थोडे कसं की केल्ले थोडे कसं की आचरण केले थोडे कसं की कळली म्हणल्यार जिवनांत इतले की होड सकड तोंदरे दुखून आम्ही मुक्त दत्ताची कृष्णान सांगला न्हवे 4 जणां गेल्यार ते बाई कसं की जाली नव्हते चांग जगत्यांत 4 जण आता आम्ही कसं इतलो विचार दिलेलो सावित्रका आता हांव इतलो विचार दिलो तुमकां कोणाक पळय आनी की कळकाशील म्हणजे तुम्ही कितले की बुक सोदूच्या पुरोची वय चड विचार कळू पुरो त्यामुळे एक कसं की एक याशी जल नव्हे प्रेरणशी जल नव्हे म्हणजे स्वाम्यान कळवा जिज्ञास येवच्याक धर्म जिज्ञास येवच्याक एक की म्हणेल जावका नव्हे तिजोरी ओपन करता जाल्यार एक की जावका ना त्या कीचे काम केल्यार पुरो तिजोरी ओपन जावन मस्त मेळो पुरो मस्त जनाक जर ती एक ओपन करची एक कसं की एक काम जाता नव्हे म्हणशील स्वाम्यान कळवा म्हळ्यार म्हाका मस्त दवरू जायना तुम्ही मस्त दवरू पुरोची एक पण तुमकां आता हांव एकादशी विचार इतलो सांगलो इतलो नाही नव्हतो तुम्ही कितले की बाजूच्या पुरोच्यानी तितलो नाही तो हांव सांगच्यान तू दंतुले एक वणटोय सांगनी याची एकादशी म्हळ्यार व्हड विशय मस्त विशय तशी दंतुले एकही सांगनी म्हूण येत म्हणटना एक तुमकां बाजूच्याक एक आशी जाली म्हूण जाल्यार तुम्ही म्हाका कसं की एक 4 विशय निमगेल म्हूण जाल्यार म्हाकाय आनी एक 4 बुक रेफर करूया म्हूण दिसल्यार म्हाकाय तुमकां एक वाट चांग दिकड चमकल ना म्हणच्या जाय नमस्कार.